नमस्कार, मी प्रज्ञा पोवे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्याच्या काळात मनोरंजन ही माणसांची गरज बनत चालली आहे. पण मनोरंजन करण्यासोबतच माय मराठीचा जागर करत आपल्या डोळ्यात वास्तवाचं अंजन घालणारा कार्यक्रम साधारण वर्षभरापूर्वी रंगमंचावर आला आणि त्यांनी लोककलेच्या वारशातले असे काही रंगरसिकांना दाखवले की पुन्हा प्रत्ययाची ओढ प्रत्येक मनात पेरली गेली. तो कार्यक्रम अर्थात फोक आख्यान. या मराठी मातेला आणि मातीला लोककलांचा दैदिप्यमान वारसा आहे. इथे संतांच्या अभंगवाणीने लोकांचं प्रबोधन केलं. कधीही पदर न ढळणाऱ्या लावणीनं मनोरंजन केलं. वाघ्या मुरळीनं भक्तीची ज्योत प्रज्वलित केली तर शाहिरांच्या पोवाड्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना जागवलं. पण कालांतरानं आपुल्याच घरात मराठी हाल सोसू लागली आणि या लोककलाही अस्तंगत होऊ लागल्या. अस्तंगत होणाऱ्या लोककलांना नवसंजीवनी देण्यासाठी गुलाल भंडाऱ्याची उधळण करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले बाळगोपाळ एकत्र आले आणि त्यांनी लोककलेचा गोवर्धन आपल्या हातांवर उचलून धरला. कोणी थोडे सूर सोबत आणले, कोणी आपली शब्द संपदा रीती केली, कोणी डफ, तुणतुणी, ढोलकी, मृदुंगाचा ताल सोबत आणला, तर कोणी या सगळ्यांना एकत्र बांधणारं संगीताचं सूत्र विणलं. लोककलेचा हा गोवर्धन त्यांनी उचलला आणि त्याखाली अवघा महाराष्ट्र नाचला, न्हाला आणि तृप्त झाला. या आख्यानाचा सूत्रधार लमाणबंधू ईश्वर अंधारे आणि आपल्या तालावर उभ्या महाराष्ट्राला ठेका धरायला लावणारे संगीत कारभारी हर्ष विजय आणि आख्यानाची संपूर्ण टीम आज कट्ट्यावर आली आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण कट्ट्याचा आजचा प्रयोग रंगवूया. असं आहे की ईश्वर, हर्ष, विजय, तुम्ही खरं तर महाराष्ट्रामध्ये ह्या तरुणाईला बरोबर घेऊन वेगळ्या प्रकारे आग लावलेली आहे. आणि मला असं वाटतं की या गप्पांची सुरुवात करताना बाकी मी काही बोलण्याच्या आधी ज्या पद्धतीनं सुरुवातीला स्टेज आणि नंतर सगळं थिएटर तुमच्या स्वरांनी आणि सुरांनी ज्या पद्धतीनं असं विजेचा लोळ आल्यासारखं उसळून उठतं, तर ते आधी आपण ऐकूया आणि मग आपण पुढच्या गप्पांना सुरुवात करूया. प्रथमी वंदिला गण नमिला गण म्या नमिला प्रथमी
लावया भजना हे राजा जेव्हा पाठीशी उभा राजा जेव्हा पाठीशी उभा आता योजना केळा नवा आता योजना केळा नवा आता योजना केळा नवा गणपती बाप्पा. अरे असं आहे की रोमांच आहेत अंगावर आणि जो अनुभव थिएटरमध्ये सगळी म्हणजे हजारो जण घेतात तो आता ह्या पहिल्या क्षणापासून तुम्ही द्यायला सुरुवात केली आहे. तर हा जो नवा खेळ तुम्ही मांडलेला आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये सध्या खूपच उत्सुकता आहे. हा एक वेगळा प्रयोग ज्या पद्धतीनं आला आणि ही सगळी मुलं तुम्ही गोळा करून ज्या पद्धतीनं करता आहात म्हणजे हा कट्ट्याचा रेकॉर्ड आहे की एका वेळेला इतके जण म्हणजे मल्टीस्टार कास्ट असा हा कट्टा ह्याच्या म्हणजे याआधी एवढी लोक कधीही असा गच्च भरलेला नव्हता कट्टा. गप्पा खरं तर प्रत्येकाची वेगळी स्टोरी आहे आणि प्रत्येकाच्याच बद्दल आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे, महाराष्ट्राला ऐकायचं आहे. पण मुळामध्ये हे इतकं काहीतरी म्हणजे अद्भुत म्हणता येईल असं काहीतरी घडलंय फोक आख्यांच्या निमित्तानं. कशी झाली याची सुरुवात? धन्यवाद खरं तर. आणि हे खरंच सगळी स्टार मंडळी जी आमच्यासोबत जोडली गेली आणि या सगळ्यांचं श्रेय जातं हर्ष आणि विजय यांना. मुळात त्यांच्या संकल्पनेतून आकारास आणि साकारास आलेला हा कार्यक्रम आहे की जिथे आम्हाला त्या दोघांनी सांगितलं होतं की काहीतरी एक अशी संकल्पना आहे आपल्याला जी करायची आहे, त्याला एक वेळ लागणार आहे आणि कालांतराने असं वाटलं होतं की विसरून जातील की काय, पण ती धग म्हणूया आपण किंवा ठिणगी त्या दोघांच्या मध्ये खूप पेटलेली होती आणि त्याच वेळेला जाणवलं होतं की हे सार्थ करणार आहेत. हा जो त्यांनी थाट मांडायचा ठरवला हा सार्थ करणार आहे. खरं तर ही सगळी मंडळी त्यांच्यासोबत कशी जोडली हा सगळा जो थाट आहे तो मला वाटतं की हर्ष आणि विजय हेच उत्तम प्रकारे तुम्हाला सांगू शकतील. आख्यांची सुरुवात म्हणलं तर खरं तर ही सगळी संकल्पना किंवा हा सगळा विचार हा आमच्या लहानपणापासूनच आमच्यामध्ये आहे. तुम्ही एकमेकांना कधीपासून ओळखताय? आता आमच्या ओळखीला झालीत 11 वर्ष आणि ओळखच आमची कामापासूनच सुरुवात झाली. म्हणजे आधी आम्ही मित्र होतो आणि मग काम सुरू केलं असं नाही. आम्ही एका नाटकाच्या निमित्तानेच एकमेकांना भेटलो आणि ते आमचं नाटक त्या नाटकात आम्ही ॲक्च्युली वेगवेगळं काम करत होतो म्युझिशियन म्हणून. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या रंगपंढरी नाट्य संस्थेमध्ये त्या संस्थेला देखील आता आमचे 10 वर्ष कंप्लीट होतील. तर तिथे आम्ही जे काही नाटकं केली सगळी आमची आत्तापर्यंतची नाटके सगळी येणेच लिहिलीत, त्याची सगळी गाणी येणेच लिहिलीत आणि त्याची सगळी कंपोजिशन आम्हीच केलं. त्यामुळे आमचा प्रवास एकत्र सुरू झालाय. आणि तो म्हणजे असं आहे की ते हिंदीमध्ये सलीम जावेद असे जे होते ना तर म्हणजे आणि शोले सुपरहिट झाला तर ते सलीम जावेद आणि त्याचे डायरेक्टर होते रमेश सिप्पी. तर आता असं आहे की नंतर रमेश सिप्पींचं आणि त्यांचं काही तसं हे नाही झालं पण सलीम जावेद आणि रमेश सिप्पी तिघजण तुम्ही एकत्र असं सगळे हिट. हां, एकाच तिकिटात 3 आम्ही तिघांचा देतो. तर असा आमचा एकांकिकेपासूनचा प्रवास आहे ॲक्च्युली. आणि एकांकिका आणि याचं गाव माझं गाव आमच्या तिघांच्या मुळापासूनच लोकसंगीत लोकपरंपरा हे सगळं येतं आहे. आणि जसं जसं आमचा प्रवास पुढे सुरू झाला एकांकिका आणि या माध्यमातून तसं आम्ही म्हणजे जसं प्रत्येक संगीतकाराला प्रत्येक लेखक दिग्दर्शकाला सिनेमा मालिका खुणावत असतात तसं आमच्या आयुष्यात तो टप्पा आला एकांकिकानंतर. आणि मग तिथे असं सुरुवात झालं की एकतर आत्ता या मागच्या 8-10 वर्षांच्या काळामध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा आपल्यावर खूप प्रभाव सुरू झाला आहे, तिथल्या म्युझिकचा खूप प्रभाव सुरू झाला आहे. पण आमच्या मनात असं कुठंतरी होतं की त्यांच्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेत. म्हणजे ते आत्ता आपल्याला दिसते पण त्यांची सिनेमा इंडस्ट्री त्यांचं म्युझिकचं काम हे खूप वर्षापासूनचं आपल्यापर्यंत पोहोचते. पण अचानक आता असं सुरू झालं की आम्ही काही मालिकांना पार्श्वसंगीत करतो किंवा करत होतो तर तिथल्या काही तांत्रिक लोकांकडनं असं यायचं की अरे ऐक ना तू पुष्पा पाहिलंयस का, तर त्याचं BGM कसं आहे, तसं आम्हाला प्रोमोला पाहिजे 30 सेकंदाच्या. मग आमच्याकडनं असा सवाल द्यायचा सर त्याचं बजेट बघा आपलं काय. पण मुद्दा हा इथं पैसे हा सेकंडरी मुद्दा होता पण तुमचा थॉट लेवलला आणि ती मालिका त्या मालिकेचा विषय किंवा त्या सगळ्या संकल्पनेचा विषय हा आपल्या सांगली गावातला असायचा.
खेडकरी सगळा आपला ग्रामीण भागातला मूळ विषय आणि त्याला संगीत असं काम हे आम्हाला खूप खटकत होतं. पण ते काय आमचं तेवढं वजन तेवढं नव्हतं की आम्ही त्यांना सांगायला की नाही असं नाही होत. शेवटी पॉकेट मनी ह्या सगळ्याचा विचार करता आम्हाला ते करायला लागत होतं. पण ही कुठेतरी चीड होती की नाही यार हे नाही बदललं पाहिजे, कुठेतरी काहीतरी झालं पाहिजे. असा सगळा विचार, अनेक गोष्टी, लोक कलाकारांच्या आमच्या ओळखी, त्यांचे हाल अपेष्टा, असं सगळं एकत्र आलं आणि त्याचं आउटपुट म्हणजे आख्यान. नाही पण असं आहे की म्हणजे आता आख्यान जे आपण बघतोय ते सगळ्यांच्या समोर आहे आणि ते खूप यशस्वी झालेलं आहे, कारण त्याच्या कॉप्या आता खूप निघाल्यात आणि आता फोक शब्द वापरून अनेक जण प्रोग्राम त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. पण आत्ता तू बोलताना असं म्हणालास की आमच्या तिघांचंही म्हणजे गावं अशी आहेत की जिथं संगीत, लोक संगीताचा, तर कोणती कोणती गावं आहेत तुमची? ईश्वरचं कोणतं गाव आहे? मी आता अहिल्यानगर जिल्हा झाला, तिथे जामखेडचा रहिवासीमुळे, आणि जामखेडला आत्ताची जामखेडची ओळख ही वेगळी आहे आणि पूर्वीची जी जामखेडची ओळख मला माहिती येते की रामदास फुटाणे असतील आणि आमच्याकडे आरोळी डॉक्टर म्हणून जे होते रजनीकांत आरोळी म्हणून, या सगळ्यांच्या सहवासातलं जामखेड माझ्या परिचयाचं आहे. आणि तिथे लोककलाकारांची मांदियाळी होती एक काळ, लावणीपासून शाहिरी करणाऱ्यांपर्यंत, जागरण गोंधळ करणाऱ्यांपर्यंत, वाघ्यामरुळी सादर करणाऱ्यांपर्यंत. त्या जामखेडच्या वातावरणात मीच अशा पार्श्वभूमीतून येतो की या सगळ्या लोककलावंतांचा सहवास मला लाभलेला होता आणि त्यांना पाहता पाहता ते रुजलं होतं की या गोष्टी अशा अशा प्रकारे सादर केल्या जातात. आणि मी ते निर्मळपणानं पाहिलेलं होतं, जे निर्मळ सादरीकरण होतं. त्याच्यामुळे मला जामखेडचा खूप जास्त वारसा आहे या सगळ्या शो पाठीमागे म्हटलं तर. माझं मूळ गाव तसं पुण्यातलं सासवड, दिवे घाटाचे इथले सासवड आहे. दिवेमध्ये राऊतवाडी आमची, तसं आमचं मूळ गाव. पण काही काम आहे, माझ्या आजोबांनी पुण्यामध्ये खराडी मुंढवा इथे त्यांचं सगळं स्थलांतर झालं शिक्षणासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी. पण माझ्या घरामध्ये माझ्या आजीपासून वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वारसा आहे. म्हणजे दर एकादशीला भजन, माझे आजी आजोबा, माझे आई वडील वारी करायचे, आमचं भजनी मंडळ आहे, आईचं भजनी मंडळ आहे. म्हणजे माझ्या घरात मी गातो, माझा मोठा भाऊ गातो, माझी आई गाते, ती हार्मोनियम वाजवते. अशा सगळी परंपरा आहे आणि त्यातून हे सगळं आलं. आणि मग लहानपणापासून ही सगळी गोष्ट आमच्याकडे होतीच वारकरी संप्रदायाची. आणि ती ज्यावेळेस मग मी माझं 11वी-12वी पासूनचं पुढचं शिक्षण आहे फर्ग्युसन महाविद्यालयात झालं. तिथे या सगळ्या गोष्टींना सगळा शेप मिळाला किंवा तिथे प्लॅटफॉर्म मिळाला आणि मग तिथे विजयची माझी ओळख किंवा ईश्वरची माझी ओळख, तिथून हा प्रवास सगळा सुरू झाला. म्हणजे मूळ गाव तिकडून. आणि माझं गाव बीड जिल्ह्यात उमापूर नावाचं गाव आहे, तर त्या गावाचा मी. आणि तिथे तेच ईश्वर म्हटला की मराठवाड्यामध्ये खूप तमाशातील लोकपरंपरा खूप आहे तिकडे. खूप फळं ही मराठवाड्यातून इकडे आलेली आहेत. तर ते आजूबाजूला माझं सगळं वातावरण, फक्त मला परंपरा कुठलीच नाही आहे. म्हणजे आमच्या घरात मी पहिला आहे की जो म्युझिकमध्ये काहीतरी करते, आणि कुणीच हे नाही आहे. आणि ते आजूबाजूच्या भजन वगैरे गावात त्या परंपरा असतेच, तिथेच ऐकून मी लोककलेमध्ये आलो. अच्छा. नाही आता मुळामध्ये असं आहे की लोक आख्यान काय आहे त्याच्याबद्दल मी जात नाही, कारण तो प्रत्येकानं बघितला पाहिजे आणि त्यातले शेवटची काही मिनटं आहेत आणि त्यातला जो धक्का आहे तो प्रत्यक्ष थिएटरमध्ये बसून तो सोसला पाहिजे आणि विचार करून बाहेर पडलं पाहिजे आणि तो मनामध्ये विचार घोळत राहिला पाहिजे, असं माझं मत आहे. त्यामुळे मी त्याच्याकडे जात नाही. पण त्यातला जो थॉट आहे त्यातला, तर तो कसा आला आणि ईश्वर तू ज्या पद्धतीनं पूर्ण वेळ तो करतोस, म्हणजे मला तर या पद्धतीनं असं बोलणार, म्हणजे मला आठवतात प्राचार्य शिवाजीराव भोसले, की त्यांच्यानंतर मला असं इतक्या प्रभावीपणानं कोणीतरी ज्याचं वाणीवर इतकं प्रभुत्व आहे असं जाणवलं होतं. हा थॉट, हे सगळं लिहिलेलं आहेस तू. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये सगळी गाणी सगळ्या रचना नव्यानं लिहिल्या गेल्यात आणि नव्यानं संगीतबद्ध केल्यात. फार सोपं होतं की जे प्रचलित यशस्वी झालेल्या आपल्या लोकपरंपरेतल्या गाण्यांना, भजनांना, अभंगांना घेऊन सादरीकरण करणं, तर तो सोपा मार्ग सोडून हा जी अवघड वाट तुम्ही घेतलीत, तर मुळामध्ये ह्या विचाराच्या बद्दल हे कसं बीज आलं, रुजलं, काय झालं, त्याची कार्यक्रमाची ही जी सगळी बांधणी आहे त्याच्याबद्दल सांग. मला खात्री आहे की सगळ्यांना खूप ऐकायचंही आहे, मलाही तो मोह होतोय, पण हे आपण एकदा करू आणि मग नंतर आपण ऐकू. महत्त्वाचा मुद्दा हा होता की या सगळ्या, म्हणजे यांनी ज्यावेळेस संकल्पना अशी आणली की ईश्वर असं करूयात,
काय सांगितलं तुला, असं असं करूया म्हणजे काय सांगितलं? ते एक आले आणि आम्ही एक पुण्यामध्ये मी हुजूरपागेच्या शाळेच्या पाठीमागे राहतो आणि हे खराडीकडे असतात दोघे जण. रात्री 1-1:30 वाजता हे यांचं सिरियलचं काम संपून माझ्याकडे आले. मला फोन केला की आपल्याला वृद्धेश्वरला कॉफी प्यायला जायचंय म्हणून, बालगंधर्वच्या शेजारी 1-1:30 वाजता रात्री. आणि कॉफी हा शब्द घेतला मी. आणि ते झाल्यानंतर मग ते जरा चिडलेले होते आणि हर्ष हा तो आता जो संदर्भ दिला तोच की एवढं समृद्ध आहे आपल्याकडे सगळं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना आम्हाला म्हणजे या दोघांना का सांगितलं जाते वारंवार की ह्या सगळ्या इतर राज्यातल्या गोष्टींचा विचार करून तुम्ही संगीताला हात घाला म्हणून. याच्या आधी हे सगळं करत असताना आम्ही एकत्र नाटक करत असताना आम्हाला काही गोष्टी जाणवल्या होत्या ज्या लोककलाकारांचा अभ्यास करताना. त्यातली सगळ्याची महत्त्वाची गोष्ट होती आत्ता लोककलाकारांची झालेली अवस्था. जरी आता ते काही प्रमाणात टेलिव्हिजनवर चित्रपटांमध्ये मुबलक प्रमाणे यशस्वी पद्धतीनं दाखवत असतील तर रस्त्यावर त्यांची काय हालत ही डोळ्यांनी पाहिली होती. त्यात असंख्य शाहीर आले, लावणी करणारे आले, जागरण गोंधळ घालणारे आले. ह्या लोकांना आम्ही रस्त्यावर कपडे बदलताना पाहणं, पैशासाठी आकडलेल्या 8-8 दिवसासाठी त्याच एका ठिकाणावर येणं, आल्यानंतरची दमदाटी करणं. शाहिरांच्या कार्यक्रमात तर अशा काही गोष्टी बघितल्या होत्या की त्या शाहिरानं करू नयेत इथपर्यंत आम्ही जाऊन त्यांना पाय धरावेत की नका यांच्या मागणीला तुम्ही पूर्ण करू म्हणून. हे सगळं होत असताना मग असं झालं की यांची जी पिढी आहे पूर्वीची, यांनी महाराष्ट्रात एवढा मोठा इतिहास करून ठेवला. मी अण्णाभाऊ साठेंपासून आता पुढं राजाराम गोंधळी जे आपण म्हणतो परभणीकर, त्यांच्या परंपरेत आहेत काही गोष्टी चाललेल्या, पण ज्यांनी उर्वरित महाराष्ट्रात खूप मोठा हात घालून सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवून दिल्या होत्या त्या कलाकारांची अवस्था मी पाहिली होती. आणि त्याच वेळेस असं वाटलं होतं की ही जी मंडळी आत्ता बोलतायत आपल्यासोबत, यांना माहिती की यांच्या डोळ्यात किती दुःख आहे, जगण्यात किती दुःख आहे, पण हे विसरून चालता बोलता ते सहज असं म्हणायचे आम्हाला जाता जाता की आता काय ही कला सोबत आहे आणि आमच्यासोबत ती सरणावरच जाणार आहे, आधीमध्ये कुठेच थांबणार नाही. तर जो तुम्ही म्हणाले की शेवटाकडनं येण्याचं, शेवटाची जी सगळी प्रेरणा होती तर ती ही मंडळी होती की ही कला आमच्यासोबत सरणावरच जाणार आहे, आता ही दुसरी कुठली वाट ही करणार नाही. आणि तोच एक मुद्दा होता ह्या सगळ्यात. आणि जसं मी म्हणालो जामखेडकर होतो त्यावेळेस आईसोबत ज्या गोष्टी पाहिल्या होत्या, आईने ज्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या, आईचा खूप मोठा वाटा होता याच्यात की ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यात. घरी आल्यानंतर असंख्य प्रश्न पडायचे, त्या प्रश्नांचं उत्तर आईचं होतं पण ते खूप बालपणीचं होतं. आणि ते झाल्यानंतर पुन्हा रिकॉल व्हॅल्यू, आत्ता जो काही शब्द प्रचलित आहे आपलं उत्खनन करणं, त्याच्यात ह्या गोष्टी पुन्हा नव्याने झाल्या. आणि तोच इतिहास आहे सगळा जो IQ होता, पाहिलेला होता. त्याच्यासाठी काही गोष्टींच्या वाचनातून मदत झाली आणि काही गोष्टींचा अनुभव घेतल्यामुळं ती मला संहिता बांधायला खूप सोपं गेलं. नाही, पण मुळामध्ये की हा प्रयोग करताना, हे आख्यान मांडताना आपल्याकडे इतकं समृद्ध ऑलरेडी काम झालेलं आहे आणि ते खूप यशस्वी आहे, खूप लोकप्रिय आहे. तर ते जर केलं असतं तर इन्स्टंट झटपट तुम्हाला प्रसिद्धी आणि यश मिळालं असतं. तुम्ही आपल्या रचना करायच्या आणि आपलं म्युझिक करायचं, हे कशात आलं, हे का केलं? हा आमचा पहिला आख्यान सुरू करण्याच्या अगोदर आम्हाला सुद्धा असंच वाटत होतं की आपण एकतरी गाणं जुनं घ्यावं, निदान लोकांना म्हणजे आपण ते प्रमोशन करू, मग लोकांना आपण थिएटरमध्ये तरी घेऊ आणि मग आपलं काहीतरी ऐकूयात. मग असं आमचा सुरुवातीला 1-2-3 वर्षापूर्वी असं होतं की बाबा आपण 1-2 जुनी गाणी घेऊयात किंवा जे लोकांना जे आवडतं ते घेऊयात, लोक नाचतील, मग आपल्याला जे हवं आहे, जे ऑथेंटिक पाहिजे, मूळ संगीत पाहिजे, मग ते आपण लोकांना ऐकूयात. पण जसजसं आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आत्ता आपण जो सगळ्यांनी नमन गण ऐकला, ते आम्ही ज्यावेळेस क्रिएट करत होतो त्यावेळेस आमच्याच अंगावर पहिल्यांदा खूप वेळा शहारे आले. म्हणजे आम्ही दोघं स्टुडिओत असायचो आणि 1-2 कधी पृथ्वी यायचा किंवा कधी अभिषेक यायचा की बाबा चला आपण कसं वाटतं एकदा बघून घेऊयात, कधी चंद्रकांत यायचा, एकदा गाऊन तर बघू दे. आम्हालाच खूप भारी वाटायला लागलं की अरे नाही ह्याच्यात काहीतरी पॉवर आहे. मग आम्ही आमचे 4-5 जण बघा नाही आपल्याला कायमच भारी वाटतं. मग कधीतरी माझ्या आईला बोलव किंवा अजून कोणतरी वेगळ्याच मुद्रा कसं वाटतंय बघ रे एकदा. तोपर्यंत माहितीच नव्हतं याचं पुढे काय होणार आहे. पण ज्यावेळेस ही ठिणगी आम्हाला कळाली की नाही याच्यातच पॉवर आहे, ॲक्च्युली या वाद्यांमध्ये पॉवर आहे, या चालींमध्ये पॉवर आहे, या लिहिलेल्या शब्दांमध्ये पॉवर आहे. त्यामुळे मग हे आम्हालाच इतकं भारी वाटतंय तर आता हे पोचवायचं कसं हे आपण याच्यावरती विचार करूयात. आणि जसं हा पण म्हणाला की लोककलेला कायमच आपण रस्त्यावर बघत आलोय, एकच कुठेतरी दिमडी वाजतीये, एकच ढोल वाजतोय, चला चला, किंवा सहसा लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळाला आपल्या घरी लोक कलाकार येतात, तिथे एकच कुठेतरी संबळ वाजतोय. आमच्या दोघांच्या डोक्यात होतं की आपण एक वाद्य कधी घ्यायचं नाही. जो ग्रँजरनेस जे सध्या चाललंय सगळीकडे, म्युझिक पाहिजे, ग्रँजर पाहिजे, म्हणजे लोककला सुद्धा ग्रँजरनेस मांडायची. म्हणून आम्ही
आख्यानामध्ये टोटल 80 वाद्य वापरतो Oh, wow. लोककलेतली. जे मध्ये तालकशी जो प्रकार आहे. लोकांना ते चांगलं का ओरिजिनल ज्यावेळेस असेल त्यावेळेस अशा पद्धतीने चांगलं वाटायला भाग पाडायला लागेल आपल्याला, की एक जर संबळ आणलं तर लोक म्हणतील हा ठीक आहे जुनंच भारी आहे रे ते, कारण त्याची साऊंड क्वालिटी, त्याची ऑथेंटिसिटीपणा, त्याचा त्यांनी ज्या कलाकारांनी ते वाजवले त्यांचा आत्मा त्याच्यात आहे. तर आमचा असा तो प्रयत्न होता की आता आपल्याला असं काहीतरी क्लुप्त्या करावं लागतील की आपलं ओरिजिनल लोकांना आवडायला भाग पाडलं पाहिजे. त्यामुळे पहिल्या काही म्हणजे ही जी आता घाटोळी लोकांनी खूप डोक्यावर उचलून धरलेली आहे ती ऑलरेडी यूट्यूबवरती 1 वर्षापूर्वी आम्ही रायगड समितीसाठी 350व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आम्ही केली होती. ती लोकांना आवडत होती, रायगडावर वाजवत होती, त्यामुळे ती फक्त माहिती होती. पण ज्यावेळेस ती चंद्रकांतने आख्यानामध्ये पहिल्यांदा सादर केली ती इतकी व्हायरल झाली की मग लोकांना यूट्यूबपेक्षा लाईव्ह येऊन बघण्यात त्याची खूप मजा यायला लागली. मग ते सुरू झालं. मग आता घाटोळी मग गण जास्त आवडायला लागला, अरे हे पण भारी आहे. मग आता गवळण जास्त आवडलं, असं सगळं लोक टिपत गेले. म्हणजे आता आमचा 44वा सांगीतिक थाट आम्ही शेवटी आत्ता पार पाडला, तर तिथे 44 पैकी 20 22 वेळा सांगीतिक थाट पाहणारी सुद्धा ऑडियन्स तिथं. अरे कोण आहेत असं नशिबवान इतक्यांदा तिकीट मिळालं, इतक्यांदा तिकीट मिळणारे कोण वशिलेवाले आहेत सांगा आता. त्यामुळे म्युझिक बद्दल मी आता विजय पण मी याला थोडं पुढे कनेक्ट करतो. ऍक्च्युली आता काय तिकीट कशी मिळायला हवेत ते आम्हालाही कळलं नाही. एक आधी थांबा, आधी सगळ्यात आधी म्हणजे सगळ्यांच्या मनातला प्रश्न की तुमची तिकीट कशी मिळतात, हो हा प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कशी मिळवावी, खरं तर आहे ना, कशी मिळवावी फोकाख्यांची तिकीट. ज्या लोकांनी ना की 5-5 6-6 वेळा किंवा 10 वेळा बघितले ना, विनोदादा आहेत 7 वेळा, त्यांना माहिती आहे. कारण आम्हाला ही अजून ते गणितच कळायला नाहीये की कसं. आता विनोद पुस्तक लिहिणार आहे की तिकीट कसं मिळवावं. अरे ऑनलाईन आम्हाला रांगेत उभं राहावं लागतं, पण म्हटलं कसे मिळतात तिकीट. तर याला मी थोडं पुढे कंटिन्यू करतो की हा एकतर आमची इच्छा अशी होती की आपण संगीतकार म्हणून पुढे काम करावं. तर मग संगीतकार म्हणून आपण पुढे काम करावं, तर मग आख्यानामध्ये आपण ओरिजिनल गाणी करूयात आणि बघूयात, जर नाही आवडली तर आपण ती थांबूया सगळं. कारण म्हटलं जे आपण पारंपरिक म्हणतोय ते पण कुणीतरी केव्हा तरी कंपोजच केले ना, ते पण कंपोजच होते. म्हटलं आपण ते करूयात. आणि मुळात काय की मला असं वाटतं की लोककला ही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेली, मनोरंजनासाठी केलेली कला. त्याला म्हटलं आपण आपल्या दोघांसाठी करूयात. आणि आम्ही काय केलं की 2च शो ठरवले होते की याच्या पुढे करायचंच नाही काहीच, आणि बघूया काय होते, आपण करूयात. आणि आम्हाला जे आवडते ते म्युझिक आम्ही सादर केलं. आमच्या डोक्यात काहीच नव्हतं की आता आपण दाखवूयात मराठी म्युझिक काय, कारण ऑलरेडी मराठी म्युझिक खूप आपलं श्रीमंत आहे. म्हणजे खूप मोठ्या कलाकारांनी ते खूप उंचावर नेले, आणि त्यात आम्ही कुठेतरी आम्हाला काही सापडतंय का, आम्ही ते शोधायला गेलो आणि ते आम्हाला आख्याना स्वरूपात भेटलं. तर मग पहिलं जे लिहिलं गेलं ते काय होतं, पहिला गणच लिहिला गेला का? हा, आता यात काय आख्यानची सगळी गाणी आधी चाली झाल्यात बर, आणि नंतर लिखाण झालं. अरे वा. म्हणजे कारण आम्ही याच्याकडे गेलो की भावा असं असं करायचंय आणि हे चाली आहेत, तर तू बाबा आम्हाला लिहून दे. मग हा तर सुरुवातीला राजी होतच नव्हता की म्हटला मी नाही करणार, मी गाणे लिहून देतो, पण लमण बंधू म्हणून मी नाही करणार, कुणीतरी आपण दुसरा करूयात. पण नंतर ते जशी गाणी छान येत गेली तसा तोच म्हटला की नाही आता मीच करणार. म्हटलं याचं एकतर लहरी मोहम्मद म्हणतो आम्ही याला, कारण याला एक काम सांगायचं म्हणजे 8 दिवस आधी प्रिपरेशन असतं आमचं की याला मग आता इराणी चहाला घेऊन जायचं, मग पुण्यातला खत्री वडापाव खाऊ घालायचा, असं ते प्रिपरेशन असतं. आणि मग याला 1 दिवस गाठायचं आणि मग 4-5 गाणी तरी बाहेर काढे. कारण तो त्याचं म्हणजे असंच की अरे हर्ष कुणाला आवडणार आहे, घट्ट करत बसायचंय, आपल्या तिघांना आवडतं म्हणजे सगळ्यांना आवडतं असं नाही ना. कारण त्याचा लोकसंगीताचा लोककलेचा अभ्यास आणि आमचं आणि हे सगळं हे आम्हाला आमच्यात खूप भारी वाटायचं. पण तोच की परत अरे तिकडे काय चाललंय, बालगंधर्वला काय शो चालले, तर आपण कुठं घेऊन जायचं लोकसंगीत, कोण येणार आहे, आपल्या अगरबत्ती कुठे यांच्या, असे सगळे डायलॉग. आणि हा जिथे तो म्हणला की हुजूर पाकीच्या शाळेच्या मागे तो राहतो, असं 3 वाजता आम्ही त्या सगळे कुणी शांतता सगळे आणि आम्ही तिथे मोठ्या गण म्हणतोय, नमन म्हणतोय, मग हे चांगलं वाटतंय, असं चांगलं वाटतंय, असं सगळं ही प्रोसेस सुरू होती. त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात की आख्यानाची सुरुवात किंवा हे लोकसंगीत किंवा हे सगळं अशा पद्धतीने ते म्हणजे आम्हाला त्या जसं म्हटलं की आम्हाला कुठेही प्रूव्ह करून द्यायचं नव्हतं, कुणालाही सांगायचं नव्हतं आमचं महाराष्ट्र संगीत किती भारी किंवा आम्ही किती भारी किंवा हा किती. आम्हाला काहीतरी असं वाटतं की काहीतरी मिसिंग आहे, आपल्याला जे काही खाद्य इकडून मिळते मेंदूला ते काही पुरेसं नाहीये. आता आपल्याला काहीतरी स्वतःच खाद्य निर्माण करावं लागेल आणि म्हणून हे आख्यान स्वरूपात सगळं आलं. बरं, मग आता त्यातलं पहिलं गाणं म्हणजे पहिलं एक तर नमन झालं, पुढचं काय झालं?
आता आम्ही ॲक्च्युली सिक्वेन्स वाईज गेलो होतो. पहिले नमन झालं. नमन ॲक्च्युली आमच्या डोक्यात नव्हता, कारण नमन हा कला प्रकारच नाही अस्तित्वात मुळात. म्हणजे खूप लोक नमन जाऊन सर्च करतील, आपण जो नमन करतो तसं अस्तित्वात नाही आहे. आम्ही म्हटलं की सुरुवातीला आपण काय करूया की रामकृष्णांनी छान पंचपदी सुरू करू आणि नंतर मग अख्ख्याला हात घालू. तर तो याची आयडिया होती की असं न करता आपण जे काही आपले ज्या शक्तिस्थळ आहेत की कुलदेव ज्यांच्या इथे, म्हणजे आपण वाघ्या मुरळी म्हटलं की खंडोबा आठवतो, गोंधळ म्हटलं की अंबाबाई असेल, असं तर त्यांची नावं घेऊन त्यांना नमन करूयात आणि मग आपण गणाला सुरू करूयात. तर पहिलं नमन झालं, मग गण झालं आणि मग डायरेक्टली शेवटी आपलं भैरवी झाली आणि मध्ये सगळं ब्लँक होतं, मध्ये काही झालं नाही. पण मग ते भैरवी झाली आणि भैरवी नंतर मग हळूहळू आम्ही करत गेलो, कारण काय हे काम सगळं मूडवर होतं आमचं, कारण आमचं वय फार लहान आहे आणि आम्ही फारच जास्त. तुमचं ॲव्हरेज वय सगळ्यांचं किती आहे? 25. सगळ्यात लहान कोण आहे? सगळ्यात लहान अर्णव आणि विश्वा. किती वय आहे? 18. अरे असं म्हणजे आता संज्ञान झाले. आता परवाच लायसन आले. तर मग ते हळूहळू तशी प्रोसेस होत गेली आणि त्या काळात आम्ही जे काही गाणी झाली किंवा लिखाण झालं ना, त्याचं ह्या भाऊकडे कधीच लेखी स्वरूपात नव्हतं. हा काय करायचा, हा चला या कॉफी प्यायला बसत पहाटे 3 वाजता, कुठेतरी कट्टा पकडायचा, बसायचो आणि पेपर कुठेतरी असायचा पडलेला, घेरे हा घ्या गण आणि जावा. म्हणजे हा खूप मोडी लिखाणा बाबतीत, पण त्याचा खूप जास्त अभ्यास आहे आणि आमच्या सगळ्यांमध्ये जास्त अभ्यास त्याचा आहे आणि आम्हाला खूप जास्त उपयोग झाला त्याचा अभ्यासाचा. तर असं आहे की सगळ्याच गाण्यांमध्ये खूप गंमत आहे, पण आता आपण कुठलं ऐकूया की जे करायला तुम्हाला खूप मजा आली? तमाशा किंवा आपल्या या सगळ्या लोककलेच्या फॉर्ममध्ये गणगवळण असा शब्द वापरला जातो. त्यामुळे आपण आता नमन आणि गण ऐकलं तर ही वेगळ्या पद्धतीची बोबडी गवळण आम्ही रसिक प्रेक्षकांसाठी. ही फक्त तमाशा परंपरेतली नाहीये. हा, कारण तमाशा परंपरेतला गण गवळण हा प्रकार वेगळा आहे. ही परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, जी आपण पेंद्याची बोबडी गवळण कृष्णाची अशी. तर अशी ही गवळण आहे आणि हा आमचा ऋषिकेश रिकामे तो ती गातो आणि एक वेगळी गंमत आहे त्याच्यात. तर आपण ती ऐकूयात आता आपल्या सगळ्या रसिकांना. लादे लादे खलतांग खलतांग लादे तूच लपवलेस त्याला. लादे लादे खलतांग कितना मादा कुठ लपवेला. खलतांग लादे 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 खलतांग कितना मादा कुठ लपवेला. लादे लादे खलतांग कृष्ण याचा लपविला. लादे लादे खरसा ससायाचा कुठं लपविला. कुठं लपविला गला दे कुठं लपविला. कुठं लपविला गला दे कुठं लपविला. कुठं लपविला गला दे कुठं लपविला. लादे लादे खलतांग कितना मादा कुठ लपविला. खलतांग लादे 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 खलतांग कृष्ण याचा कुठं लपविला. लादे लादे खलतांग कृष्ण याचा कुठं लपविला. यात एक गोष्ट सांगतो फक्त, आता आम्ही काही वाद्य कमी आणली आहेत, कारण ह्या गवळणीमध्ये पखवाज प्रामुख्याने वाजवला जातो. आत्ता ढोलकी आपण वाजवली आहे आणि खंजेरी, त्याच्यामुळे काही ते लोकांना कळायला पाहिजे की ह्यात पखवाज वाजतो आणि खंजेरी आणि बासरी. आत्ता फक्त वाद्य नसल्यामुळे आम्ही ढोलकीने ढोल लावलाय. नाही, त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये म्हणजे ज्या अनेक गोष्टी आहेत त्यात तुमची एनर्जी हा एक म्हणजे असं थक्क व्हायला होईल अशी ती एनर्जी आहे.
आणि त्याच्यामध्ये जेव्हा म्हणजे हे वाजवणारे तालवाद्य वाजवणारे कधी ढोलकी वाजवत आहेत, कधी पखवाज वाजवत आहेत, कधी संबळ घेत आहेत, कधी खंजिरी घेत आहेत आणि कधी डिंबडी आहे, तर ते ना ते ज्या गतीनं ज्या वेगानं होतं तर त्यानं म्हणजे मला तर वाटतं की अनेकदा त्याला पण टाळ्या पडतात. त्याला वन्स मोर मिळतं, फक्त वाद्य चेंज करायला वन्स मोर पण पण असं की म्हणजे ना याच्यामध्ये आता ही सगळी मुलं तुम्हाला मिळालीत कुठं? म्हणजे वेगवेगळ्या भागातनं आलेली आहेत सगळी मुलं. ही तुम्ही काय वेगवेगळे कॉलेजचे फेस्टिवल असायचे तिथं काय हिंडत असे शोधत फिरायचा की काय दोघं जण? त्याच्या मागची एक म्हणजे गमतीशीर कथा आहे खरं तर. म्हणजे आम्ही पुणे युथ फेस्टिवल युवक महोत्सव सगळ्या विद्यापीठात घडत असतो. बरेचसे कलाकार त्यातून येतात. तसंच ही सगळी स्टार मंडळी आम्हाला तिकडूनच मिळाली. पुणे विद्यापीठाचा युवक महोत्सवाला आम्ही दोघं जण दिग्दर्शन करत असतो, म्हणजे करत होतो आत्तापर्यंत. मग तिथे ताल कचेरीसारखा प्रकार तिथे घडतो खरं तर. म्हणजे हे प्रत्येक युनिव्हर्सिटी करतं. काय काय म्हणतात? ताल कचेरी, जो आख्यानामध्ये मध्यांतरानंतर हे 4 राजे वाद्य. तो तिकडे आम्ही 10 वादकांबरोबर करायचो. त्यानंतर ग्रुप सॉन्ग किंवा असे बरेचसे. आपल्याला इथं करता येईल ताल कचेरी? तेवढी वाद्य खरं तर आपण आणलेली नाहीयेत, कारण त्याला ती सगळीच वाद्य असेल तर ती खरं तर पाहायला आणि अनुभवायला खरी तर त्याची मजा आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी पुणे विद्यापीठाच्या युवक महोत्सवाला वेगवेगळ्या वर्षी आमच्या समोर येत होती. कोणी गायक म्हणून येत होतं, ही वादक म्हणून येत होती. आम्ही विद्यापीठात हे सगळं काही दरवर्षी करत होतो युवक महोत्सवाला. आणि मग ज्यावेळेस आख्यान आमचं सायमल्टेनियस चालू होतं तर म्हटलं बघ आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न होता की कलाकार घ्यायचे कोण. तोच परत की आपल्याला लोकांच्या पसंतीस उतरायचं असेल तर कोणीतरी प्रतियशच घ्यावे लागतील. आणि त्याच्याच बरोबर आम्ही बाकीची कामं करत असताना आम्हाला प्रतियश कलाकारांचा खूप उत्तम अनुभव येत होते. त्यामुळे त्यांचे टँट्रम्स काय केलं कोणी? मी सांगतो किस्सा. मी किस्सा विचारला की जेव्हा आख्यानाची बांधणी चालू होती तेव्हा ही मुलं तर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होतीच, पण ही सगळी लांबची असल्यामुळे आणि पहिले 2 शो आम्ही स्वतःच प्रोड्यूस केले होते, त्याच्यामुळे आर्थिक बघता आम्ही म्हटलं पुण्यातलेच कलाकार घेऊयात. आणि आले पुण्यातले कलाकार, वादक आले, गायिका आल्या आणि ऐकलं असं ओके ओके ठीक आहे. 2-3 रिहर्सल झाल्या. मग त्यांच्या आम्हाला छान कोटेशन आले की एवढं बजेट लागेल. बरं आम्ही म्हटलं ठीक आहे करूयात. झालं, पण 4-5 प्रॅक्टिस नंतर काय झालं की एक जण चालला गेला. कमीत कमी 4 ते 5 जण गेली. पण त्याचं कारण असं होतं की ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की ते सगळे क्लासिकल शिकणारी मुलं होती आणि त्यांचे गुरु म्हणायचे की फोक काय करता तुम्ही, लोककला ही तुम्ही काय करता, ही लोककला त्यांचं काम आहे, हे आपलं नाही आहे. आणि मग ते काय म्हणजे आम्हाला परमिशन मिळत नाही आमच्या गुरूंची, त्याच्यामुळे आम्ही हे गाऊ शकणार नाही. म्हणजे ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा आम्ही ठरवलं की नाही, म्हणलं मग आपण अशी लोक आणू ना की जे ऑलरेडी स्टार आहेत. मग यांना आम्ही आपल्याला शोधायचे फक्त हिरे आहेत कुठेतरी, जवाहिरी पाहिजे त्यांना शोधणार. सर यांचा प्लस पॉईंट असा की हे 4 वादक जे आहेत यांचं मूळ वाद्य हे नाहीच आहे. बरं यांना ज्यावेळी आम्ही यांच्या ऑडिशन घेतलेल्या फेस्टिवलला तर यांना ते वाद्याबद्दल माहिती पण नव्हतं. यांची काय वाद्य होती? हा पृथ्वी क्लासिकल तबला वाजवतो, अजूनही शिकतो. अजूनही ऋतुराज हा ड्रम स्टिक वगैरे वाजवतो, गौरव हा क्लासिकल ढोलक वाजवतो आणि आभी तर क्लासिकल पखवाज. बरं हे त्यांच्या वाद्यामध्ये खूप माहिर आहेत ते. बरं त्यांची आवड फार होती की मला हे शिकायचं. मग आम्ही फेस्टिवलला 2 वर्ष ही मुलं आमच्याकडे होती. मग 2 वर्षात आम्ही प्रत्येक वाद्याची की ठेवण कशी आता त्याचा बाज कसा. अरे पण तू ना यांना ही मुलं म्हणतो, तुम्ही मुलंच आहात रे. आम्हाला असं भारी वाटतं मुलं पण ते असं आमचं फार जवळचे ते असं वाटतं की कारण त्या काळात आम्हाला यांनी खूप साथ दिली आणि आता अजूनही आहेत. तर ते शिकून आणि आता जर कुणी ऐकलं आख्यानामध्ये यांचं वादन तर कुणीच म्हणणार नाही की यांची वाद्य नाहीये. तर मग बरं आता ह्या 4घांची ओळख झाली, बाकीच्यांची पण ओळख सांग ना. आधी मागं सांग गाणारे. हा दीपक उकिरडे हा तर म्हणजे आमचा लहानपणापासूनचा मित्र आहे. म्हणजे लहानपणापासून हा सुद्धा गातो. त्यानंतर गोंधळ, त्यानंतर आपले हे लोककला प्रकार त्याचा छोटासा त्याचा चमू होता आणि तो गायचा. त्यानंतर रात्रीची भजनं जी असतात की काही
अशा वस्त्यांमध्ये किंवा वसाहतींमध्ये श्राद्ध असेल श्राद्ध असेल, किंवा दहावा असेल दहावा असेल. किंवा एखादी व्यक्ती जर गेलं तर त्या मड्यासमोर ते करायचं प्रेत भजन. ठेवतात आणि त्याच्यासमोर भजन करायचं असतं. तर हा विजय, याचा भाऊ इकडे विनायक, सागर म्हणून आहे, हे सगळं त्या पद्धतीचं काम ते अगोदर करत होते. ते फक्त आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते की काहीतरी करूयात, आम्हाला पण काहीतरी आवडतं, एकत्र येऊन करूयात, आम्हाला पण शिकायचं हे काय असतं सगळं, असे करत होतो. मग हा उत्तम गातो, विनायक पण उत्तम गातो, मग यांची आम्हाला साथ मिळाली. मग यांना आम्ही हळूहळू इन केलं. मग नंतर शाहीर चंद्रकांत माने हा पण शाहिरी करत होता. त्यामुळे याचं आम्ही गाणं यूट्यूबवर आणि जनरल याच्यावर व्हॉट्सअपवर जनरल बघत होतो. पण याचे गुरु शाहीर देवानंद माळी यांच्याबरोबर आम्ही एकदा काम करत होतो एका गाण्यानिमित्ताने. ते तिथे होतं, त्यांना डब द्यायला आला होता त्या स्टुडिओमध्ये, की ते सर ते विसरले होते आणि त्यावेळेस जनरल त्यांनी त्याची झलक दाखवली होती. मग ती घाटोडी आम्ही ज्यावेळेस करायचं ठरवलं तर मग तिथे आम्ही त्याच्याकडे गेलो की आपण करूयात एकत्र. ऋषिकेश रिकामे हा सुद्धा एका वेगळ्या कामानिमित्ताने आमच्याकडे आला होता. हा फेस्टिवलला भेटला. पण याची ओळख फेस्टिवललाच झाली. एका वेगळ्या मित्राच्या गाण्याच्या कामानिमित्ताने आमच्याकडे आला. मग त्याला आम्ही विचारलं, कारण तो ऑलरेडी युट्यूबवरती खूप लोकांना तो फॉलोवर आहे, आपला खूप लोक स्टार येतो त्याचं ते एक गाणं मित्राचं. त्यानंतर म्हणजे आम्हालाच भीती वाटत होती की हा म्हणतोय की नाही. त्यामुळे मग तो सुदैवाने हो म्हणाला, त्याला ही सगळी गोष्ट आवडली, मग तो इन झाला. त्यानंतर अनुजा देवरे ही सुद्धा नाशिकची आहे. हिने आणि विजयने एका कार्यक्रमामध्ये एकत्र काम केलं होतं. मग आम्ही झीचीच एक सिरियल आहे दारुगड बैदार, त्यासाठी तिने आमचं टायटल ट्रॅक तिने गायलं होतं. त्यामुळे त्यापासूनची ती ओळख होती. आणि ती पण एका तिनं तर ऐकलंच नाही, ती फक्त म्हणली हर्ष विजू दादा काहीतरी करतात ना, मी येते पुण्यात, संपला विषय. त्यामुळे ते एक झालं. मग रुचाचा खरं तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण ती आमच्या कुठल्याच सर्कलमध्ये ती नव्हती. ती आंबेजोगाईला काय तिचं भरतनाट्यम काय सगळं मिक्स करत होती ती. मग तिने तिच्या एका चित्रपटामध्ये तिने खरं तर गाणं गायलंय, आल्याड पाल्याड नावाच्या चित्रपटात. तर तिची एक छोटीशी क्लिप होती फक्त, आणि तो टेक्स्चर खूप आम्हाला आवडला तिचा, म्हणून मग तिला आम्ही इंस्टाग्रामवर शोधलं, मग तिला मेसेज केला, मग ती भेटली, मग ती पण आम्हाला जॉईन झाली. मग हा विनायकबद्दल मी सांगितलं. त्यानंतर कुंदन ठाकूर देखील आम्हाला युथ फेस्टिवललाच भेटलेला आहे. तो तर त्यावेळेस बासरी फक्त बघूनच शिकत होता, शिकलेलाच नाहीये तो. हो, शिकला नाही सर तो बासरी. म्हणजे इंटरेस्ट नाही, म्हणजे काय हे वाद्य असं त्याने हातात घेतलं आणि मग ते एक्सप्लोर करत गेला. तू काय वाजवायचा तो काय वाजवायचा सांग. मी हार्मोनियम आधी शिकलो, हार्मोनियम विशारद झालो, मग विशारद करता बासरी. आता या इतक्या बासऱ्या घेऊन आलाय तो, आणि तो तारपा जो असतो. त्याची एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की म्हणजे आम्हाला ते वाद्य हवंच होतं कसल्याही परिस्थिती, आणि सुरुवातीला जे ठरलं होतं, पण त्या वाद्याचा वादक आणि ते वाद्य हे आम्हाला परवडणार नव्हतं अगोदर. तेवढ्या एका शिक्षणासाठी त्याला घेऊन येणं हे त्याला दिसत होतं की नाही, ह्या वाद्याची एक वेगळी गंमत आहे. मग त्याला आम्ही जरा 2-3 वेळा थोडंसं जरा पुश केलं की अरे बघ कुंदन, अरे बघ काहीतरी होईल, काय हवा तर द्यायची फक्त, एवढं काय. पण सर ते वाद्य एवढं कठीण आहे ना, त्या वाद्याने पुढे जाऊन कॅन्सरचा त्रास होऊ शकतो. खूप ते कलाकारांमध्ये, ते कलाकार 8-8 दिवस बोलत नाहीत. ते जर एक दिवस आदिवासी पाड्यावरती ते वाद्य मिळतं तारपा, तर मग त्याने ते स्वतः शोधलं आणि तो स्वतः गेला. 2-3 दिवस ते वाद्यांच्या त्या लोकांबरोबर राहिला, तो शिकला, अडॅप्ट केलं सगळं, ते कसं टेक्निक आहे ते. आमच्याकडे आला, इकडे 8-10 दिवस प्रॅक्टिस केली, मग ताल कचेरीच्या सुरुवातीला तो त्याचा सोलो होता, तो वाजवतो. असं त्याचं आहे. मानस खरं तर आमचा कॉम्पिटिटर होता युथ फेस्टिवलमध्ये. तो मुंबई विद्यापीठाकडनं त्या टीममध्ये होता आणि आम्ही पुणे विद्यापीठाकडनं. पण त्याला जनरली विजय किंवा आमचं काम आवडायचं आणि त्याने जनरल कुंदनला विजयचा नंबर मागितला. मग तिथून कॉन्टॅक्ट सुरू झाला आणि मग हळूहळू आम्ही विचारलं, तो पण पुण्यात शिफ्ट होत होता. मग आम्ही त्याला विचारलं की तो सुदैवाने पायपेटी सुद्धा वाजवतो. ते आता खूप रेअर झालं ते वाद्य, त्यामुळे तो पायपेटी सुद्धा वाजवतो आणि संवादिनी पण तो खूप छान वाजवतो. त्यानंतर तिकडे रोहित तर म्हणजे त्याची करिअरची सुरुवात किंवा जनरल गायनाची सुरुवातच युथ फेस्टिवलमुळे झाली आणि तो आमच्याबरोबर फक्त असतो, तो सतत असतो. मग तो गझल छान गातो, बाकीचे खूप अनेक गाण्याचे प्रकार वेगवेगळे छान गातो. त्यानंतर सागर आहे, सागरबद्दल मी सांगितलं. नंतर अर्णव साईड परकशन, आणि ते दोघंजण अर्णव आणि विश्व हे परकशनिस्ट आहेत आणि ते सगळे टाळ घुंगरू साईड जे छोटी पण महत्वाची ह्या सगळ्यांना धरून ठेवणारी वाद्य जे आहेत, तर ती दोघंजण ते वाजवतात. त्यानंतर नयन ह्या चौघांपैकीच एक आहे. जिथे कमी तिथे आम्ही, म्हणजे एखादा समजा आज शोला याचा काहीतरी हाताला प्रॉब्लेम झालाय, नयन ऐकणं असं झालंय, आलो दादा नाशिकवरून गाडी पकडणार, शोला येणार आणि तो वाजवणार, तो वाजवतो. अशी सगळी अशी हे आख्यान किंवा जनरल करिअर सुरू होण्याच्या आधीपासूनची सगळी मंडळी आहेत. त्यामुळे यांच्याबरोबर सगळ्यांना खूप इमोशनल नाते. पण सर एक सांगू, आम्ही फार नशिबान आहोत दोघ जण. एकतर तुम्हाला एवढी भारी टीम, ॲज अ कंपोजरला एवढी भारी टीम मिळत नाही, आणि त्यात आम्हाला एवढे हिरे भेटलेत ना, आम्ही चक्की झालेलो की एवढं कसं काय तुमच्याकडे.
म्हणजे कुंदनचं तुम्हाला सांगितलं, हा माणूस तर म्हणजे आम्ही त्याला देवच मानतो की तुझा हात आणि तुझ्या हार्मोनियमवरचा हात खूप, त्याच्यामुळे आमचं एवढं ते बहुतेक ते योग जुळून येणार होता आणि ते सगळं आमच्या पदरात पडलं. ते खूप खूप भारी आहे सगळी असे वेगवेगळे आहेत ते आम्ही त्यामुळे सगळ्यांना स्टारच म्हणतो आम्ही. काय स्टारच आहेत सगळे. आता ते आख्यान सुरू झाल्यावर त्यांचेही फॉलोअर्स वाढायला लागलेत. नाही, याच्यामध्ये चर्चा जी होती ती म्हणजे खूप घाटोळीची. आता घाटोळी मुळामध्ये हा प्रकार म्हणजे असं काहीतरी आहे आपल्या परंपरेमध्ये याचीच माहिती नव्हती. तो याच्यामुळं त्याची ओळख झाली. तर घाटोळीबद्दल आणि नंतर घाटोळी ऐकायची पण आहे. घाटोळी काय प्रकार? पुन्हा तेच की रूटला जे होतं की मदान मागायला येणारी काही लखाबाईची यायची लोक, त्याला आता पौड हा शब्द जरा प्रचलित झाला. आणि जुन्या वेळेस ही गडभूमी ज्या आपल्या आहेत सगळ्या पर्वतीय रांगा वगैरे, याच्यामध्ये ज्या काही खाणाखुणा आहेत सगळ्या सांगणारी सगळी लोक, ते आता या सगळ्या आपल्या घाटाच्या वळणानं जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही खूप त्याच्याबद्दल सर्च केला की ही कुठून आला असेल, काय असेल, पोथीपुराणात असेल का, लवाळ्यात लिहिलेलं असेल का, कोणाला विचारून पाहू का, जोगत्यांची जी मोठी परंपरा आहे त्यांचं त्याच्यासाठी नाव येते त्यांना विचारून पाहू का. पण असं काही हाती लागलं नाही. आणि ते न लागल्यामुळं मग आम्ही थोडा विचारायला बसलो की कशा प्रकारे जन्माला आलेला असेल म्हणून. आम्ही त्याला आमच्या पद्धतीनं सोपी केलेली व्याख्या एवढीच आहे, घाटाघाटाच्या वळणावळणाच्या वळी वळीनं या देवीची पालखी उचलायला काही लेकरं आली जी डोंगर घाटात वाढली आणि त्यांनी म्हणून ही पालखी खांद्यावर घेतली. आणि जो काही या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जे आधी फक्त आम्ही असं म्हणतो की रायगडीचा राजा होता आणि आज तो रायगडावर शिवछत्रपती झाला, असं म्हणून मग आमच्या शाहिरांच्या घाटोळीला सुरुवात होते. शाहीर विनंती आहे आपल्याला. अन स्वराज्याचं तोरण बाकील शिवबन राजान, अन सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. माझ शिवबा छत्रपती, माझ राजा छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. राजा छत्रपती झाला ग माया ग ग ग. शिवबा माझ राजा छत्रपती झाला ग माया ग ग ग ग ग ग. माझ राजा छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. याच्यात परत एकदा छोटंसं करेक्शन करू वाद्यांचं, परत लोकांना गैरसमज नको व्हायला की सगळेच कला प्रकार ह्याच वाद्यांवर वाजत आहेत. तर याच्यामध्ये हलग्या, घुमक, कायताळ, तुंतुन अशी ही प्रामुख्याने घाटोळीमध्ये ही वाद्य वाजवली जातात. आणि हे आता आम्ही आख्यानामध्ये पण हीच वाद्य वाजवतो. आणि सहसा हे पोतराज किंवा जसा हा म्हणाला की सगळी आराधी मंडळी हा कला प्रकार जास्त प्रकारे गात होती आणि अजूनही गात आहेत त्यांच्या भागात. पण आपल्या जनरली काय होतं, शिवाजी महाराज म्हणलं की पोवाडा असं हे गणित आहे. त्यामुळे खूप लोकांना अजूनही गैरसमज आहे की आख्यानामधला तो पोवाडा गाकी असं म्हणतात. पण ही घाटोळी आहे, हा पोवाडा नाहीये. पण घाटोळी आणि पोवाड्यामध्ये काय फरक आहे? पोवाड्यामध्ये तुम्हाला आपल्याला सिंपल फरक सांगतो, बाकी तर म्हणजे त्याचे टेक्निकल रिझन्स वेगवेगळे आहेत. पण आपल्याला पोवाड्याची चाल लगेच लक्षात येते. तसं घाटोळीला तुम्ही आता ऐकलं असेल की शेवट प्रत्येक एक एक कडवं झालं की सेम रिदम येतो आणि ग ग ग ग ग येतं कायम. हा एक सिंपल डिफरन्स आहे हा, की बाकी टेक्निकल रिझन लिखाणातले किंवा ह्याचे आहेत. पण पोवाड्याची चाल पण जी 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 म्हटलं की आपल्याला लगेच पोवाडा कळतो. म्हणजे एकमेव कला प्रकार असं की तो तिच्या चालीवरनं लगेच लक्षात येतो. म्हणजे आपण कुठलं वेगळं गाणं गायलं तर हे आपल्याला कळणार नाही गोंधळ का लावणी आहे का अंगाई आहे. पण हा कला प्रकार असा आहे की चालीवरनं लगेच कळतं हा पोवाडा आहे. तर तसा हा एक सिंपल डिफरन्स आहे की घाटोळीमध्ये सहसा अशा प्रकारचं गायन केलं जातं. सेम एका त्याच्या पर्टिक्युलर ध्रुवपदाला किंवा क्रॉस लाईन जे संगीतामध्ये हा शब्द वापरला जातो, क्रॉस लाईनला सेम तीच चाल परत होते, तोच रिदम येतो आणि त्या पद्धतीने हा कला प्रकार पुढे जातो.
आणि पोवाड्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की वीररसाची सगळी पेरणी होत असते आणि तिथे ठळक आहे. ज्या गोष्टी घडल्या, जशा प्रकारे घडल्या, ज्या प्रकारे घडल्यात, त्या तुम्हाला त्याच सगळ्या गीत पद्धतीत ऐकायला मिळतात. घाटोळीमध्ये मुळात कोड्याचीच गणना जास्त असते. तुमच्या पुढे असं काहीतरी वर्णन केलं जातं त्या प्रसंगाचं, त्या ठिकाणाचं, त्या देवाचं, त्या कुलदेवतेचं किंवा तिथं घडलेल्या प्रत्येक परिस्थितीचं. ते तुमच्या पुढं फक्त खुणा मांडत जातं आणि त्याच्यावरून आपण ओळखायचं असतं की याच्या शेवटी काय घडणार आहे. तर घाटोळीत पहिल्यापासूनच या सगळ्या गोष्टी पेरत आलेलीत लोक, की त्या ठिकाणाचं वर्णन असं करायचं की ते प्रश्नार्थक वाटलं पाहिजे आणि उत्तराला आपलं मन त्या चित्रात रमलं पाहिजे. असा त्याचा एक वेगळा फरक आहे. म्हणजे आता किती 40-44 प्रयोग झाले, तुम्हाला खूप वेगवेगळे अनुभव येत असतील. म्हणजे थिएटरमध्ये बसलेल्यांना तर ते जाणवतं. म्हणजे असं होऊच शकत नाही की बसलाय आणि तो उठला नाही किंवा तो थिरकला नाही. म्हणजे फारच की काही वेळेला म्हणजे बोजडपणाचं जर अंगावर झूल असेल घेतलेली तरच तो नाही उठणार. तुम्हाला जे नंतर भेटतात लोक, खूप त्यांना काहीतरी बोलायचं सांगायचं असतं, तुम्हाला काय प्रतिक्रिया? प्रत्येकाकडे खरं तर वेगवेगळे अनुभव आहेत, पण त्यातले मी काही ठळक मला जे लोक भेटतात, एकतर खरं तर आता सध्या एक खूप सगळीकडे IT क्षेत्रात किंवा आपल्या या सगळ्या मुंबई पुणे या भागात खूप डिप्रेशन हा खूप महत्त्वाचा मुद्दा झाला आहे सगळ्या लोकांसाठी. तर खूप आता ज्या लोकांना मराठी माहिती आहे किंवा ही लोकसंगीत माहिती आहे, नाही माहिती आहे, अशी लोक पण आख्यानाला येतात. मित्रांमुळे येतात किंवा कुठल्या मैत्रिणींमुळे येतात किंवा कुणाच्या अशा सहवासातनं ते येतात. तर आम्हाला एक ताई भेटले होते मुंबईमध्ये, मुलुंडला शो झाला होता. तर काही त्यांचा काही प्रॉब्लेम असतील मला माहिती नाही. ते मला येऊन म्हटलं की आम्ही दोघं होतो आणि त्या ऑलरेडी खूप रडत होत्या तिथे. काय मला जनरली आख्यानाचा शेवटचा इम्पॅक्टच असा आहे की खूप लोक रडतात तिथे. सो आम्हालाही ते वाटलं की जनरल रडत असतील. त्या खुर्चीतच बसून होत्या, खूप लोक भेटत होती. 2-1 तास आमचं सगळं भेटणं झालं. मग त्यांचे मिस्टर असे सगळे भेटायला आले. तर त्या फक्त एवढंच म्हणले की मी माझ्या काही पर्सनल कारणामुळे 6 महिने डिप्रेशनमध्ये, मी कुणाशी बोलत नाहीये, मी काही व्यक्तच होत नव्हते. ते असं काही असेल त्यांचं पर्सनल काम. तर मी आज मनसोक्त रडले, मनसोक्त नाचले आणि मला माहिती नाही आता मी इथून पुढचं आयुष्य खूप छान जगेल फक्त तुमच्यामुळे आणि धन्यवाद. म्हणजे हे आख्यान अशा प्रकारे पोचतं हे आम्हाला त्या दिवशी धक्का बसला की आपण लोकसंस्कृती, मराठी भाषा याच्या पलीकडे जाऊन लोक काय पद्धतीने रिसीव्ह करतायत हे आमच्यासाठी खूप नवीन होतं. आणि हा खूप म्हणजे काय म्हणतात की खूप धक्का देणारा प्रसंग होता. त्यानंतर सेम आमचा वर्षपूर्तीचा शो होता आत्ता गणेश कालाला. तर एक नांदेडवरनं माणूस आला होता. नांदेडवरनं आधी तो पनवेलला आला, त्याला तिकीट नाही मिळालं, तो परत नांदेडला गेला. 18 तारखेला परत पुण्याला आला. तो आला फक्त आणि इतकं एकदम साध्या वेशात होता तो. मला माहिती नाही मी त्याच्या मनात काय होतं. तो आला, आमच्या दोघांच्या रेड्या साष्टांग दंडवत घातलं. तुम्हाला माहिती नाही तुम्ही माझ्या आणि अख्ख्या नांदेडकरांच्या मनात महाराष्ट्र परत जिवंत केलाय. अरे का माहिती का? म्हणजे त्याची काय व्यक्ती महाराष्ट्र परत जिवंत केलाय. आणि तुम्हाला माहिती नाही माझी मुलं आता काय पद्धतीने काय बघतायत, काय रील व्हायरल होत आहेत, काय कंटेंट ते रिसीव्ह करतायत. आता मी माझ्या मुलांना घेऊन येणार आणि मला तुम्ही परत जिवंत केल्याबद्दल खूप धन्यवाद. त्याने यातनं काय घेतलं आम्हालाही माहिती नाही. म्हणजे आम्ही शॉक होतो की त्याने काय रिसीव्ह केलं यातनं. आणि हे सगळे असे गमतीशीर मुद्दे पण खूप घडतात. म्हणजे आख्यानाचा बालगंधर्वला शो होता. एक आमचाच तो मित्र, त्याचं नाव घेणार नाही आता, त्याचं ते घरचे सगळे त्याला हे करतील, त्याचं लग्न ठरत नव्हतं, लव्ह मॅरेज करायचं होतं त्याला. आणि आख्यानामध्ये वाघ्या मुरळी एक कला प्रकार आहे की त्याच्यामध्ये सगळं एक प्रेमयुगुलाचं सगळं अशा पद्धतीने सगळं कंटेंट त्याच्यामध्ये आहे. तर त्याने काय केलं, त्याची होणारी किंवा प्रेयसी तो घेऊन आला, तिचंही तिकीट काढलं, सगळ्या घरच्यांचंही तिकीट काढलं, एकाच रांगेत काढलं. त्यावेळेस तिकीट मिळत होती. बरोबर, कारण मी तो प्रश्न विचारणार. परत नाही इकडून आम्हाला का नाही तिकीट मिळत. त्यामुळे त्यांनी अशी 8-10 तिकीटं काढली आणि मग ह्या बाजूला घरचे बसवले, आई वडील भाऊ वगैरे, इकडे ती बसली. घरच्यांना माहिती नाही याची कोणतरी. आणि मग ते पहिले 3-4 आमच्या आख्यानाचे आपले कला प्रकार झाले आणि वाघ्या मुरळीचा कला प्रकार सादर झाला, ऋषीने तो गायला. आणि मग मध्यंतर होतो. मध्यंतरात ते सगळे बसले होते आणि मग आई वडिलांना म्हणलं की आता जे गाणं झालं ना आता वाघ्या मुरळीचं, उचलून तिला देवा तुझी पायरे जोडू दे, असं मला करायचंय, मलाही लग्न करायचंय. म्हटलं की करूयात की, असं काही विशेष नाही आणि करूयात वगैरे. मग त्याने थोडासा मूड चेक केला, हा करूयात, मग मुलगी वगैरे, आणि असं थोडासा बाजूला झाला, ही माझी होणारी बायको. ते शॉकमध्ये ते त्याचे सगळे पाहुणे आले. ते म्हणले, तो ऍक्च्युली नकार होता काय माहिती नाही, पण ते जुळून आलं. बसल्या बसल्या बालगंधर्व 2 तासात लग्न जुळून आलं.
त्याने नंतर आम्हाला जाताना मग नाशिकला जाताना सेपरेट चहा पाणी प्रत्येकाचा टावेल टोपी घालून सत्कार वगैरे असंही आहे. आता मग नंतर त्याच्यानंतर कुठल्या तरी शोला मुलीचंही आई वडील येणार होते, त्यांचाही पाहण्याचा कार्यक्रम आख्यानात होणार होता. ते झालं का नाही माहिती नाही मला, पण असे गमतीशीर सुद्धा प्रकार आख्यानामध्ये पाहायला मिळतात. बाकी तू पण सांग तुला काही. मला जास्त लक्षात राहिलेले आहेत की म्हणजे आधी असं वाटलं नव्हतं फोनवर सांगायचे किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करायचे की मी 9 महिन्याची गरोदर आहे आणि मला माझ्या लेकरांवर संस्कार करायचे असे समजा, मला 1 तिकीट होईल का. आम्हाला वाटायचं खोटे आहे, तिकीट मिळवण्यासाठी मेसेज आहेत. असे आम्ही विकलांग आहोत, अशा आहोत, असे करतात काही काही माणसं. आणि ते झाल्यानंतर त्यांना ते तिकीट दिलं. आमचे भूषण मेहरे सर आहेत, ते म्हणे देऊया आपण त्यांना. आणि त्या आल्यानंतर ज्यावेळेस सगळी गेलं लोक आम्हाला भेटून गेली, त्या एकट्या थांबल्या होत्या आणि त्या नवऱ्यासोबत आल्या. ते म्हणे मीच केला होता तो, आणि मला हे एकदा एकटे येऊन गेले होते. त्यांच्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणे, आणि म्हणे आत्ता माहीत नाही माझी डिलिव्हरीची डेट एवढ्याच आहे म्हणे, काही 16-17 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर म्हणे तुमचे शो हे होतात, तर तिकीट दिल्याबद्दल धन्यवाद. आणि ते पाहून मला थक्क झालं की ते हातात हात घेऊन किती वेळ त्या रडत होत्या, धन्यवाद मानत होत्या. आणि त्यावेळेस ते असं झालं की नाही रे, म्हणजे आपल्याला माहीत नाही आपण या रंगमंचाच्या या बाजूला आहोत, पण पुढे जे काही गोष्टी घडत आहेत याचा आता आपण निमित्त ठरूया, फक्त इथपर्यंत आहे. आणि कित्येक आमच्याकडे येणारी जी आपण म्हणू ना तरुणाई आहे, यंग जनरेशन आहे, ते जाताना असे शब्द देतात की पुढच्या वेळेस आम्ही आमच्या आजींना त्यांना घेऊन येणार, आणि ते थांबून एवढ्यासाठी सांगतात मी आज आमच्या आजीला घेऊन आलोय बरं का. ह्या गोष्टी मात्र मग असं शांत करतात म्हणाले की अरे हो, यांच्या तर एक हा जसा म्हणाला तो सगळी माणसं यांना भेटायला थांबली, तो पाया पडल्यावर म्हणतो आज इथे मरण आलं तरी चालेल. तो किस्सा तर खूप भयंकर आहे. ते आम्ही दोघेही रडत होतो त्यांच्या गळ्यात पडून. म्हणजे फॅमिली आली होती, ते नाशिक का धुळेची आहेत. आणि कुठं होता प्रयोग? टिळक स्मारकला, बरोबर. आणि ते काका आले, त्यांची बायको आणि 2 मुलं. खूप वेळ ते आमची वाट बघत होते, कारण खूप लोक भेटत होते. आणि मग ते रडत होते फार. मला भेटले आणि म्हटले हा माझा मुलगा, ही माझी बायको. हात ठेवला डोक्यावरती, म्हणजे यांची शपथ मला आत्ता मरण यावं तुमच्यासमोर. अरे बापरे. आणि तिथे आम्हालाही फार असं झालं की हे का, म्हणजे आम्हाला काय, एकतर काय होतं आख्यान करत असताना आम्हाला माहितीच नाही आम्ही स्टेजवर कोण असतो. कारण ती आम्ही सगळ्यांना पोरांनाही म्हणतो की ती एक एनर्जी आहे आणि ती माहितीच नाही आपल्याला काय, आणि ती माहिती पण नको आपल्याला कधीच. ज्या दिवशी ती कळेल ना आपल्याला, तेव्हा आपलं काहीतरी होईल. त्यापेक्षा त्या आपण आपल्याला माहिती नाही ना, ते खूप भारी आहे. तर तो जेव्हा ते ऐकलं त्याच्यानंतर आम्ही दोघंही त्यांच्यासोबत गळ्यात पण रडलो. आणि ते वारंवार एकच म्हणत होते की मला आत्ता मरण यावं, आणि मुलांच्या डोक्यावर हात वगैरे ठेवून. खूप हा म्हणजे आम्ही खूपदा सांगतो हा क्षण की हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. की काय हे कसं काय लोकांपर्यंत जाते आम्हाला काहीच माहिती नाही. एक आमचं दुर्दैव आहे की आम्हाला आख्यान समोरून बघता येत नाही. आणि अजून एक म्हणजे मी पुण्यातला किंवा जनरल आता आमच्या माहितीतला किस्सा सांगतो की जे जिन्झी मुलं आहेत सध्या, की ज्यांना हार्मोनियम ह्या वाद्यांविषयी काही माहिती नाहीये, पुण्यात आता त्याचे क्लासेस वाढलेत. म्हणजे प्रभात रोड भांडारकोडमध्ये राहणाऱ्या ज्या मुलांचे पालक बाहेर ॲब्रॉडमध्ये शिकतात, त्यांची अजूनही मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकतात, ते आता मराठी मीडियमकडे वळू लागलीत. त्यांच्या घरी आता हार्मोनियमचे क्लासेस सुरू झालेत. कोणी विचारतंय दिमडी म्हणजे काय. आता मराठी लोककलेतल्या पुस्तकांची यादी याच्याकडनं घेऊन गेलेत, कोण कोण लेखक आहेत ते आम्हाला सांग, आमच्या मुलांना ते वाचायला द्यायचे. आता आमच्या पेजलाही मेसेज होता की दिमडीचा क्लास कुठे, संबळचा क्लास कुठे. आता याचे क्लासेसच नाही आहेत, पण आम्ही काही जे लोकांना ठेवले धरून की ऐका ना हे आले की तुम्ही शिकवा, आपले जायला पाहिजे पुढे. तर असं ठेवलंय आम्ही सगळे. असे हे बदल दिसत आहेत म्हणजे आता असे सगळे. नाही, खरं तर मला ना म्हणजे ते फोक आख्यान पाहिल्यावर जसं सर म्हणाले की पहिल्यांदा जाणवते ती तुमची एनर्जी, त्याच्यानंतर ईश्वरचं जे निवेदन असतं ते सगळं. तर हा जो म्हणजे एक काहीतरी कोरिओग्राफी म्हणा किंवा काय स्टेजवर आपण काय करायचं हे ठरलं असेल किंवा काहीतरी झालं असेल, ते कसं झालं? कारण ती जी एनर्जी आहे, तुम्ही स्वतः जे एन्जॉय करता, तर ते काही असं प्लॅन केलेलं होतं, तयारी केली होती तशा पद्धतीने शोची? आख्यानाची गाणी, आख्यानाचे शब्द आणि आख्यानाच्या चाली याच्याशी हेच फक्त ठरलेलं आहे. बाकी कोणी कसं नाचायचं, कोणी कुठे पाहायचं, इकडून इकडे कधी जायचं, हे काहीही ठरलेलं नाही. हा गॉगल हे प्लॅन, गॉगल हा स्क्रिप्टेड गोष्ट आहे, कारण ते अट्रॅक्ट करू शकतं किंवा हे लोकांना आवडू शकतं. त्यामुळे असंही प्रेक्षक वर्ग आहे की त्या गाण्याला पर्टिक्युलर गॉगल घेऊन येत नाही, आणतात आणि त्या गाण्याला घालतात. त्यामुळे हे एक त्यांना फॅन मुवमेंट पण आहे, नाही ते घालतात तर मलाही घालायचं, असंही एक सुरू झालंय. पण बाकी हे तुम्ही जे म्हणताय आता त्यातलं काहीही ठरलेलं नाहीये. ज्याला
ज्याला जसं वाटेल तसं तो एन्जॉय करत असतो आणि हेच खरं तर आख्यानाचं USP. आणि परत तेच की एनर्जी जी काही क्रिएट होते ना ती खरंच आम्हालाही सांगता येत नाही की काय त्या स्टेजवरती आमच्या अंगात येतं. हो sir. अंगात येतं सगळ्यांच्या. आणि काहीच नाही कळत ती एनर्जी जी आहे ना ती काय बहुतेक लोक बरं साधारण कितवा प्रयोग असेल म्हणजे तुम्ही 44 प्रयोग केले की जेव्हा लक्षात आलं की आता आपण म्हणजे जे करतोय ते लोकांना प्रचंड आवडतंय. पहिले काही प्रयोग धाकधूक असेल आपलं कसं रिसीव्ह होतं किंवा कारण म्हणजे मी जो प्रयोग पाहिला तिथे समोर अख्खी फिल्म इंडस्ट्री बसलेली होती ठाण्याच्या प्रयोगाला, ते सुद्धा नाचत होते सगळे आणि हे तर हे आपण रिसीव्ह झालोय आणि आपण जे काही करतोय कन्व्हिक्शननी ते लोकांना आवडतं. हे साधारण कुठल्या मोमेंटला म्हणजे कितव्या प्रयोगाला की अरे चला म्हणजे यशस्वी होत आहे हे तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल ना कुठे? खरं तर हे सगळं आम्हाला ऍक्च्युली 3-4 शोला आमचे जे निर्माते आहेत भूषण मेहरे म्हणून, तर ते एकदा प्रॅक्टिसला आले होते आमच्या, म्हणजे ते जनरल आमच्या अगोदरपासून कॉन्टॅक्टमध्ये होते आमच्या तिघांच्या, पण हे त्या दिवशी सगळ्यांना त्यांची ओळख झाली, त्यांनी खूप प्रॅक्टिस वगैरे पाहिली आणि सगळं झालं. 3रा का 4था शो होता आता मला एक्झॅक्टली आठवत नाही. 3ऱ्या शोच्या आधीची 2 दिवस अगोदर प्रॅक्टिस होती. ते आले आणि ते फक्त एवढेच म्हणले की तुम्ही तुमचा सगळ्यांचा इनोसन्स असाच ठेवा, तुम्ही खूप मोठ्या इतिहासाचे भाग होणार आहात. आणि ते फक्त त्यावेळेस त्यांनी जो इनोसन्स हा शब्द वापरला तो फक्त आम्ही पाळतोय. आम्हाला माहिती आहे पुढे खूप मोठी लोक बसतात की ज्या लोकांना पाहायला त्या लोकांपर्यंत पोहोचायला खूप वर्ष आम्हाला गेली असते, पण एक असं आख्यानासारखं प्रोजेक्ट येतं आणि आमच्या सगळ्यांना ते खूप साधं होतं, खूप इझी होतं त्या लोकांबरोबर भेटणं. पण आमचे ते 2 प्रोड्युसर आहेत, ईश्वर आहे किंवा आम्ही सगळेच जण, आम्हाला ते ढळू द्यायचं नाही आमचा इनोसन्स की नाही आता आपण खूप भारी झालो, आता काही विषय नाही, आता संपला, आता काय ऑडियन्स आपल्या ताब्यात आहे. इथपर्यंत या मेंटॅलिटीपर्यंत आम्हाला अजूनपर्यंत तरी आलेलो नाही आणि सुदैवाने जाऊ पण नाही, कारण अजूनही आमच्या आख्यानाचा जर 9 तारखेला शो असेल तर 7 आणि 8 तारखेला आम्ही प्रॅक्टिस करतो, म्हणजे करतो. हे सगळी मुलं पुण्यात बोलवतो, त्यांचं जे काही असेल ते सगळं करतो, पण प्रॅक्टिस करतो. असा एकही शो झालेला नाहीये विदाऊट प्रॅक्टिस करता डायरेक्ट शो केलाय. म्हणजे सलग शो असतील तर बॅक टू बॅक नाही, ऑलरेडी प्रॅक्टिस झालेली असते, मग 9ला करायचा आणि 10ला करायचा. तर हा सगळा इनोसन्स, हा सगळा प्रामाणिकपणा आम्ही त्या कलेप्रती ठेवतोय. त्यामुळे आम्हाला त्या मुवमेंटपर्यंत जायचंच नाही की आता संपला, आता काय, आता डायरेक्ट शो करायचे. त्यामुळे ते आहे. मगाशी तू तो लग्न ठरण्याचा एक किस्सा सांगितलास आठवणीतला. मी 7 वेळा हा शो बघितलाय आणि त्या प्रत्येक शोच्या वेळेस ईश्वर त्या ऋषिकेशबद्दल नेहमी सांगतो की ही बरं तो वेगवेगळ्या ठिकाणी मी तो बघितलाय, तर ही या ऋषिकेशची सासरवडी आहे. मी तो माटुंग्याला बघू दे, तो दादरला बघू दे, ठाण्याला बघू दे, किती सासरवड्या आहेत त्याच्या. हा पण एक स्क्रिप्टचा भाग आहे, कारण ते होतं काय म्हणजे याच्याबद्दल आम्हाला 1-2 लोक येऊन पण भेटतात. हा कधी कधी म्हणतो की बाल्कनीत आज आमच्या वहिनी बसल्यात, तर दुसऱ्या लाईन मी तिसऱ्या लागते. खरं तर काही नसतं, पण तिथली सगळी बाल्कनीत लोक कोण आहे नेमकी, ते चर्चेला विषय काहीतरी सोडायचं. पण मी नंतर ते क्लिअर करतो की असं काही नाहीये, हे स्क्रिप्टचा भाग आहे. पण ती गाण्याची एक ती गंमत असते, तो गाण्याचा जो कलाप्रकार वाघ्यामुळे हा कलाप्रकार गातो, त्यात सगळे तशा पद्धतीचं नवीन यंग जनरेशनला प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल हा ईश्वर बोलत असतो. त्यामुळे तो एक असा म्हणजे त्याला खरं तर आख्यान करता करता सुचलेला हा मुद्दा आहे. त्यामुळे ते गमतीशीर त्याच्यावरती काय परिणाम झाला, त्याच्यावर किती मेसेज आलेत मुलींचे सांग. असं काही नाही म्हणजे काही आता मी मागे पनवेलला शो होता, तर मला म्हणजे असं नावानी नाही का हाक मारत, जावई जावई म्हणतो, जावई बापू तेव्हा जावई बापू म्हणतो. असं काही नाही, असं काही नाहीये ते म्हणून तो लाईन क्लिअर करतो. मला तेच वाटलं, तेच गाणं ऐकलं आपण. वा ठीक आहे. हे भोळ्या माझ्या खंडेराया, जेजुरीच्या खंडेराया, मन माझ जाणर, हे बघ दिली देवा तुला, बघ दिली देवा तुला, भानाईची आनर, उधळून वेल भंडारा नवसम्या बोलीन, ये मंडोळ्यात तिला तुझ्या गडावर आणीन, आर येळकोट मल्हारा सांग भल हो रे, ये येळकोट मल्हारा
चांग भल हो दे उचलून तिला द्यावा उचलून तिला द्यावा हातीला द्यावा हातीला द्यावा तुझी पायरी चढू दे उचलून तिला द्यावा हातीला द्यावा तिला द्यावा तुझी पायरी चढू दे जेजुरीला गेलेलो आहे. उचलून नेलं होतं का? अजून लहान आहे सर. अजून लहान आहे. मग सांग काय अपेक्षा वगैरे काय महाराष्ट्राला कळू दे काय पत्रिका बघायची आहे नाही. यांच्यापैकी कोणाचीच लग्न झाली नाही आहेत ना? हर्ष आणि ईश्वरचं झालंय. तुमच्या दोघांची झालीत बाकी सगळे? दीपकचं एक झालंय, दीपकचं झाले, चंद्रकांत झाले, तिचं पण झाले, विनायक झालंय. झाले 1 2 3 4 5 जण सोडून बाकी सगळ्यांना कर्तव्य आहे. हो कर्तव्य आहे. 2 बालकं सोडून 2 बालक. पण मला सांगा की जसे ह्यांच्या आठवणी आहेत प्रसंग आहेत तुमच्या कोणाच्या तुम्हालाही असे अनुभव येत असतील कोणाला आहे अनुभव शेअर करण्यासारखा तुमच्यापैकी कोणाला? पहिले तर आमचं भाग्य आम्ही समजतो की आम्हाला आख्यानामध्ये वाजवायला मिळतंय कारण की सध्याची परिस्थिती अशी आहे जो पण कलाकार किंवा आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहे तो आम्हाला म्हणतो की अरे काहीतरी बघ ना काहीतरी सेटिंग लाव मला पण वाजवायचं आहे यार मला पण बघायचं आहे मला पण शिकायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी. आख्यानामध्ये आल्यानंतर खूप काही गोष्टी आम्हाला नव्याने बघायला मिळाल्या की कधी अनुभवल्या देखील नव्हत्या किंवा कला लोकांच्या मनावरती एवढं परिणाम करेल आणि ते पण लोककला. म्हणजे बऱ्याचशा शोला ठाण्याच्या शोला एकदा असा प्रसंग आला की सगळे लोक यांना भेटतात ते बऱ्याच सगळ्यांकडे येतात सगळ्यांना भेटून जातात कुंदनला भेटतात त्याच्या बासरीचं कौतुक करतात. आम्ही वाद्य आवरत होतो आणि एक महिला आल्या त्या खूप रडत होत्या ॲक्च्युली शो बघून झाल्यानंतर आणि त्या आल्या हात जोडल्या आमच्यासमोर. ते म्हणले तुम्ही खरं तर देव आहात म्हणे आणि काय स्वर्ग जो काय असतो ना तो मी आज अनुभवलाय. म्हणले अरे बापरे म्हणले हे एवढी मोठी कॉम्प्लिमेंट म्हणजे माझ्या तरी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच ऐकली की आपण एखादं वाद्य वाजवतोय आणि त्याच्यातून लोकांना एवढा आनंद मिळतोय आणि ते म्हणजे खरं तर आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद होता की त्यांनी एवढी मोठी कॉम्प्लिमेंट देणं. आणि हे सध्या असं झालं की प्रत्येकाला ह्या कॉम्प्लिमेंट येत आहेत आणि याचं खूप मोठं ओझं आता आमच्यावरती आलंय की हे असंच सतत राहायला पाहिजे लोकांना आवडायला पाहिजे ही गोष्ट. आणि ती जी प्युरिटी आहे आमच्यामध्ये की आख्यानाबाबतीत ती प्रॅक्टिस असेल किंवा जो लोकांना जे आवडतंय ते तेवढ्याच डाऊन टू अर्थ राहून ते लोकांपर्यंत पोहोचणं ही खूप मोठी जबाबदारी आता सगळ्या टीमवरती आमच्यावरती आलेली आहे. काय करता रे तुम्ही सगळ्यांना जमिनीवर ठेवायसाठी आणि स्वतः जमिनीवर आपणही जमिनीवर राहायचं म्हणून? खरं तर सांगण्यासारखं नाही. तूच सांगणार आहे का हाच सांगणार आहे का कुणी सांगेल? जमिनीवरती राहण्याचं एक उदाहरण सांगतो फक्त. आमच्या प्रत्येक शो मध्ये काही ना काही नवीन असतं. म्हणजे विजयचं असं म्हणणं आहे की आम्हाला सेटल डाऊन होऊच द्यायचं नाही. वादक असतील गायक असतील काही ना काही म्हणजे त्यामुळं काय करतो काहीतरी पॅटर्न चेंज करणार तिहाई चेंज करणार आणि असं नाही ऑन द स्पॉट आज ना गण घेऊयात ह्याला फोक ऑर्केस्ट्राला असं म्हणजे तो असं सांगतो डायरेक्टली. त्यामुळं असं होतं की ते होऊ शकत नाही ना आम्हाला की माझं येईल बाबा या गोष्टीचा किंवा आम्ही भारी वाजवतो आम्ही नाही आम्हाला फोकस करून कॉन्सन्ट्रेट करूनच वाजवावं लागतं. त्यामुळं ते येणारच नाही आम्हाला कधी असं आहे त्याचं. दर 5 शो नंतर आमची एक मीटिंग असते सगळ्यांची आणि मग त्यात सगळ्यांचं आम्ही लिहिलं असतं की काय 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 आणि खूप प्रेमाने त्यांना सांगतो. अरे पण असं आहे की म्हणजे सगळंच काय दर खेपेला जसं ठरवलं तसं होत असेल असं नाही ना. कधीतरी काहीतरी गडबड गोंधळ काहीतरी विस्कटलेलं पण काहीतरी होत असेल ना. असा कुठला प्रसंग किस्सा अनुभव फजिती झाली आपण म्हणू सांगतो. हा एक खूप भारी किस्सा आहे तो. सुंबरान जो कला प्रकार आहे जो मी सादर करतो हा तर आता किस्सा असा की म्हणजे मी की आम्ही दोघेही ना की मुलांना आम्ही सेटल होऊन देत नाही शिवामध्ये की एकदा डोक्यात गेला ना की हे मला येते हे मला झोपेतून उठून सांगा मी वाजवणार
मग तो एक थोडासा आपल्याला मी पण आला की आपण रिलॅक्स असतं की प्रॅक्टिस करायचं नाही वगैरे. आणि मी शोमध्ये चालू असताना टॉकबॅक असतो ना, मी त्यांना सांगतो की आता हे आपल्याला करायचंय. मग ते अलर्ट असतात, नाही आता लक्ष द्यायचं. पण काय म्हणजे काय सांगतो तू, असं काय करायचं? हा तेच, आता सुंबरण हा जो कला प्रकार आहे जे आपण पारंपरिक आत्तापर्यंत ऐकले, हे थोडे मी टेक्निकल सांगतो की ते 4x4 मध्ये असतं. म्हणजे धिन धितान चिचक धिदान धिन धिदान, हा ठेका आपण ऐकलाय. ऐकवा जरा. हा ऐकवा कोणी. पारंपरिक ठेका पहिला आहे आपण. सुंबरहान मांडितो गा सुंबरहान मांडितो, हा सुंबरहान मांडितो गा सुंबरहान मांडितो, हे आपण ऐकले पारंपरिक. आता आम्ही त्याला काय केले, शब्द तेच आहेत. म्या सुंबरहान मांडितो गा, अरे म्या सुंबरहान मांडितो गा, सुंबरहान मांडितो, म्या सुंबरहान मांडितो गा, सुंबरहान मांडितो, म्या सुंबरहान. म्हणजे काय केलं आपण, जर आधीचं पारंपरिक होतं ते 4x4 ला होतं, यात आम्ही केले 5 मात्रांमध्ये. तर हे खूप जे म्युझिकल येतात ना त्यांना कळतं की अरे काहीतरी तुम्ही वेगळं केले. म्हणजे झपताल, कोण म्हणते झपतालात केले, तर कोण म्हणते 5 मात्रात केले. आता सगळ्या अख्ख्या शो मध्ये हे गाणं फार अवघड आहे वाजवायला, वादकांना आणि गायला पण, कारण आपल्याला सवय असते 4-4 मध्ये गायची आणि हे 4-5 आहे, उलटं गणित सगळं. आणि मग मी माझ्या काय करतो, यांना सेटल करण्यासाठी मी कधी 5 मात्रा 5.5 मात्रा करतो. मग ह्यांना सापडायला वेळ लागतो. आणि एकदा असं झालं, गाणं सुरू आहे गाणं सुरू आहे आणि मी खूप करत असतो एक्सपेरिमेंट. मी घुसलो 5.5 मात्रांमध्ये, सगळं थांबले. माझे तोंड बघतायत, ऑडियन्स समोर आहे, सगळे थांबलेत. ज्यांना दाखवत होतं की आता आम्ही वाजवणारच नाही, सगळं थांबलेत, कोरस पण थांबले. मग आता काय करावं, लोक आहेत गाणं मध्ये थांबले. मग मी काय केलं, धिन धितान चित्तान चित्तान राका दिला दिन राका दिला दिन ह्याला ठेका दिला आणि परत केलं. आणि मग आणि सेम कोरसवाल्यांना पण करतो. म्हणजे मी यांच्यावरच फक्त नाही करत, कोरसवाल्यांना पण मी ते करतो. कधी कधी मी जी चाल ठरलेली आहे ती चालच जात नाही, नवीन चाल कंपोजिशन तयार करतो. मग ह्यांना कळतच ना आता काय करायचं. मग हे पण थांबतात कधी कधी, हे थांबले की मग मी परत ऍडजस्ट करतो, हा ऍडजस्ट करतो मला आणि आम्ही ते पुढे नेतो. पण ती गंमत आहे, फार अशी मजा येते. ज्या शोला झालं होतं ह्याने ज्यावेळेस ठेका दिला होता त्याच कॉम्प्लिमेंट पण लोकांच्या खूप आल्या. त्या तुझी मती केलं मस्त केलं रे. आम्ही पण म्हणतो आम्ही पण म्हणतो प्रयत्न केला, जमलं का नाही. आणि हा, आणि एका शोला तर काय झालं सर, आता हा मध्ये कोड टाकतो, कोड हा ते काळी एकला गातो, ह्याची स्केल काळी एक, काळी एकच्या वर जात नाही म्हणजे आवाजाचा. आणि चुकून काय झालं, त्याच्या आधी ह्याचं थोडं काहीतरी असतं, त्यामुळे मी स्केल चेंज केली होती, ह्याचा आवाज जरा बसलेला म्हणून मी काळी 5ला नाही, हा काळी 5ला केलेलं आणि काळी 5ला ट्रान्सपोज करून वाजवत होतो. आणि मला लक्षातच राहिलं नाही की ह्याला काळी 1 द्यायची, ह्याला मी दिली काळी 3. ह्याचा थांब सगळं थांबवलं मी बरं का. ते मला फार आवडतं की आम्ही स्टेजवर असलो ना, आम्हाला असं वाटतं की आम्ही राजा आहोत, आता आम्ही जे म्हणणार ते तुम्हाला ऐकायचं. मग आम्ही सगळं थांबवलं, स्केल खाली घेतली, गा. कुठलं गाणं म्हणा, कोड आहे म्हणजे माहिती आहे. अन कथा 12 वाड्याची, अन कथा 12 वाड्याची, अन 36 दाराची, नांदती सासू सुन भांडुनी. आता हे किती ओव्हर होतं ऐकायला, आता ते ओरिजिनल बघायला हा हीच केली होती. म्हणजे असंही त्याचं खूप असं वाटतं की खूप ओरडतो येतो आणि त्यात स्केल लावून झाली होती, खूप मजा आली होती. आम्ही स्टेजवर मोकर हसतो बिंदास. आम्हाला वाटलं ना काही जोक झाला, आम्ही मस्त एन्जॉय करून तो पुढे. आम्हाला वाटतं तुम्ही म्युझिक एन्जॉय करताय. म्युझिकचा पार्ट आहे. पण मला एक विचारायचं होतं, लोककलेचे प्युअरेस्ट फॉर्म तुम्ही आणण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही मुळात म्हणताय की लोककलेचा राणीचा तुम्ही सन्मान करताय, तिला समोर आणताय आणि यातला सगळ्यात छान फॉर्म म्हणजे लावणी. पण ती लावणी पण तुम्ही अशा पद्धतीने मांडली आहे, ती कधी आम्ही लावणी म्हणलं की जे टन 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 जे सुरू होतं, पण तिथं लावणी जी सुरू होती ती खूप वेगळ्या पद्धतीने होती. त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे.
नाही, मुळात महाराष्ट्राच्या लावणीचा इतिहास जो आता पाहिला जातो तो नाही, की जिथे पाठपोट उघड ठेवून फक्त पायात घुंगरं घालून जो लावणं तो नाहीच आहे कधीचा. आम्ही त्यामुळेच आख्यानात म्हणतो की लावणी म्हणजे शृंगाराचं शास्त्र आहे आणि कामजीवनाचा अध्यात्म आहे. त्या लावणीमध्ये ज्या पुढची गोष्ट होती की आत्ताची शब्द आणि त्यावेळीची शब्द परंपरा याच्यात हे जमीन आसमानचा फरक आहे. की पहिल्या या लावणीमध्ये आम्ही होनाजी आणि बाळाचं उदाहरण देतो की ज्याच्यात पेशव्यांच्या दरबारात त्यांनी रागदारीत लावणी लिहिल्या आहेत आणि त्या बाळाने गायल्यात. त्या होत्या माऊलींचं जे वीराणी आपण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर प्रकरण येतं त्यातील, किंवा भागवतातल्या एकनाथांच्या गवळींमधली शब्द परंपरा होते. एवढं समृद्ध असलेलं वाङ्मय लावणीसाठी, आणि जिथे बाईच्या मनाला ओठांनी बोलायची चोरी आहे तिथं पुरुष असो, ज्ञानोबा उत्पात यांचं नाव घेईल, किंवा बाई असो, यांनी ते लावणीच्या माध्यमातून समजावून सांगावं. आणि ही लावणी आत्ताच्या या काळात एवढी बरबटलेली आणि नको असणारी, म्हणजे थोडक्यात ती डान्स बारकडे वहिवाट करणारी जी दिसायला लागली, तेव्हा असं वाटलं होतं की ही लावणी नाही आहे. मुळात पुन्हा तेच आहे की मी जामखेडवरून येत असल्यामुळं मी खूप आधी लावणीचं खरं रूप पाहिलेलं आहे. मला सा शृंगारात नटून तटून, आणि त्याला तोच पुन्हा रूपक यायचं की घरंदाज बाईच्या संस्कारांना एक रूप असणारी लावणी ती महाराष्ट्रात घडत होती. मग एवढी सगळी समृद्ध परंपरा असलेली लावणी आजही अशी ऐकताना आणि हे करताना ती काय वाटली याचं कुणी विचारू नये. काही म्हणजे ऐकून काय वाटलं हे विचारूच नये. अशा वेळेला माझं म्हणणंच ते की बापाने लेकीसोबत बघावी, आईने लेकासोबत बघावी, दोन सख्या बहिणी बसाव्यात, भाऊ बहीण बसावेत, आणि ते मनमुराद तिने त्या लावणीचा आनंद लुटला. ती लावणी आहे खरी महाराष्ट्राची. आणि म्हणून आम्हाला ते प्रामुख्यानं वाटतं. म्हणून त्या लावणीबद्दल बोलताना मग त्या लावणीच्या सगळ्या परंपरेची आणि इतिहासाची नोंदणी करताना आम्ही तिथे येतो. आणि शृंगार हा म्हणतो तसं तो देवालाही चुकलेला नाही. हरिपाठ घ्या, ज्ञानेश्वरी वाचा, सगळ्या देवांची वर्णन ही शृंगारांनीच नटलेली आहेत. आणि तोच खरा शृंगार हा लावणीचा शृंगार आहे. आणि त्याला म्हणून एक मुखी असलेली भावना जी बाईचं मन कधीच बोललेली नाही, ती आमच्याकडे अनुजा गाते खरे तर ती. आता या निमित्ताने तुम्ही तो प्रश्न विचारलाय तर आम्ही आज आमच्याकडूनही तिला विनंती करतो की ती लावणी होऊन जाऊ. दिवसाची घाई ग काहूर रात आग माझा जाळी ग
आषाढाची सर यावी बाई ग आषाढाची सर यावी बाई ग बरसून रात सारी जावी ग जावी ग आषाढाची सर यावी बाई ग बरसून रात सारी जावी ग हे या लावणीचं हे एक खरं रूप आहे की जिथे तुम्हाला वस्ताद मास्तर जी जुनी शब्द परंपरा रूढ आहे आपल्याकडे, कोणी वाजवावी तर त्याला वस्ताद असावा, मास्तर असावा पिठे वाजवायला. तिथं डीजेचे साऊंड लावून लावणी नाही होऊ शकत. आणि असं खूपदा झाले सर. याच्या बाबतीत मी एक सांगतो की सगळेच गायक खूप अप्रतिम आहेत आणि सगळ्यांना आम्ही वारंवार खूप दाद देत असतो स्टेजवरती. पण हिच्या लावणी जेव्हा सुरू होते ना, खूप टास्क असतो. लावणीच्या आधी खूप हेवी सगळं चाललेलं असतं आणि तिथे लोकांना शांत करणं फार अवघड आहे. ह्या अशा स्टाईलची लावणी लोकांना आवडणं. तिथे ही काय चमत्कार करते काही माहिती नाही. अक्षरशः 2-3 वेळा आम्ही लाईव्ह शोमध्ये तिच्या पाया पडलो आम्ही. कारण ती खूप अप्रतिम, तिलाही माहिती नाही ते काय होतं स्टेजवरती. मी तेच मगाशी म्हटलं, तिची एनर्जी आहे ना स्टेजवरची, ती कधीतरी असं कुणीतरी वरती यावं, आमच्यासोबत कोर्स करावा, त्याला जाणवेल ती काय. पण ते आहेच की खूप अप्रतिम हे कलाकार सगळीत. आणि युजली ही रुचा हे कमाल आहेत. आम्हाला जे काही भेटली आहेत रत्न खूप भारी. आता तिच्या रुचाचं आपण ऐकूया ना. आता रुचा जे गाणार आहे त्याच्याबद्दल सांगा आधी. मग आधी लावणी जी पाहिली ती म्हणजे बाईपणाच्या खऱ्या शृंगाराची पाहिली आणि आता बाईपणाच्या खऱ्या एका दुःखाची, संसाराची म्हणून तिच्या जन्मापासून मरणापर्यंतचं एक जे जातं फिरत राहतं, त्या जात्याला आम्ही या दोघींनी जे काही रूप दिले त्या गाण्याला सगळं. पण त्याच्या आधी आम्ही नेहमी लोकांना हे मात्र जाणून देतो की आत्ता गायला येणारी बाई आहे म्हणजे ते जे काही दुःख गाणार आहेत किंवा काय आहे ते त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा एकदा बाई होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही नेहमी त्या आख्यानातून एक जागृती करतो की एकदा लेक म्हणून जन्माला यावं माय, एकदा लेक म्हणून जन्माला यावं. लेकीची पोर होती, पोरीची कुमारी होती, कुमारीची नवरी होती, नवरीची आई होती, आईची आजी होती, आजीची पणजी होती. एक एक तप सरत जातं आणि जात्याच्या गरगरीत सारं काही वाहून नेतं. म्हणून म्हणतो माय एकदा लेक म्हणून जन्माला यावं. चला आता निघाल्यात अशा काही लेकी ज्या तुम्हाला घेऊन जाणार आहेत तुमच्याच त्या सगळ्या माहेरपणात. वांज बाईला बी पाना फुटावा अशी व्हावी अंगाई, वांज बाईला बी पाना फुटावा अशी व्हावी अंगाई. आणि म्हाताऱ्या बाईचं बी बारसं होणं म्हणजे ओ जात्यावरचं गाणं. लेकुरवाळ
रात मला चंद्रकांतला विचारायचं आहे, घाटोळी एवढी व्हायरल झाली आणि त्याच्यावरती लोक ज्या पद्धतीनं नाचतात, तुला आलेले अनुभव काय आहेत? तुला लोक येऊन काय सांगतात? आता तर सगळ्यांचंच भाग्य आहे, पण आख्याना सगळ्यात भारी कोणाचं झालं असेल तर माझं मी म्हणजे मी आता म्हणजे लहानपणापासून संप्रदायात होतो. आई कीर्तन करायची, वडील गातात, आजोबा गायचे, सगळ्या गोष्टी संप्रदायात होतो. 2-3 वर्ष झालं मी गुरुजींकडं शाहिरीचं थोडं प्रशिक्षण घेतलं, शाहीर देवानंद माळे यांच्याकडे. पण शाहीर म्हणून एक मुख्यतः ओळख मिळाली अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर. तर आपल्या घाटोळीमुळं, आख्यानामुळं खरंच हर्ष विजय माझ्यासाठी देव आहेत. त्यांनी काही सांगू द्या, ते मी करायला तयार आहे आता. आणि मी किती असं त्यांना वाटलं नाही डोक्यात हवा चालली बरं का. आज सकाळचाच किस्सा, मला 10 मिनिटं उशीर झाला. कारण तुला डोक्याचा भाग आहे का हर्ष दादा, लवकर यायचं कळतं का नाही. मग हे तुम्हाला सांगू का, तुम्ही किती मोठं व्हा, इथं आलं ना असं वाटतं नाही आपण इथं राहिलं पाहिजे, हे आपलं चुकतंय. मग हे कायम जाणीव आणि सगळ्या गोष्टी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एवढा मोठा अनुभव आला, घाटोळी इतकी व्हायरल झाली, सगळ्या गोष्टी लोक लोटांकन घेतात दादा, एवढं प्रेम करतात. आता मागच्या वेळेसच मी येत होतो गाडीतून, मी साधा आपलं नाईट पॅन्ट टी शर्ट घातलं होतं, गाडीतून उतरलो, पेट्रोल पंपावर एक मुलगा आला, दादा एक सेल्फी. एक लोक कलाकाराला अजून काय पाहिजे सांगा तुम्ही. आणि हो एवढे गिफ्ट घरात फ्रेम लावायला जागा नाही, एवढे गिफ्ट एवढे खूप प्रेम दिलं लोकांनी. आणि मूळतः घाटोळीला खूप जास्त प्रेम दिलं दादा. लोक बघा आता घाटोळी चालू झाली, स्वराज्याचं तोरण असं ओरडायला सुरुवात करतात की अरे मला आगाव काढत होतं काय चाललंय म्हणून. माझ्यासाठी खरंच उजळले भाग्यात अवघी चिंता वारली की एका मुलाचं. ह्याच्या आधी 50 गाणी रेकॉर्ड झाली असतील, सगळं झालं असेल, पण घाटोळीने एवढं दादा मोठं केलं की एका तुम्हाला सांगू का, मी खूप छोटा होतो, म्हणजे मला असं येतात डोळ्यात, तुम्हाला खरं सांगतो मी काहीच नव्हतो. मला एक वेळ अशी होती की मला कात्रजवरून, मी आता कात्रजला राहतो, कात्रजून आंबेगावला जायला 20 रुपये खिशात नसायचे. हा आता लोक सांगतात अहो शाहीर 2 लाख रुपये घ्या पण आमची तर या, अजून काय पाहिजे हो, काय पाहिजे अजून. एवढं मोठं भाग्य माझं खरं. धन्यवाद. पण तू आणखीन कुठलं गाणं गातो त्याच्या ह्याच्यात? तो घाटोळी आणखीन काय? शेवटचा गोंधळ. ईश्वर, तुला म्हणजे ज्यावेळी फोकाख्यान बघितलं, एक तुमची स्वतःची संहिता आहे त्याची, पण त्याचवेळी प्रेक्षकांसोबतचं जे गिव्ह अँड टेक आहे, ज्याच्यामध्ये तुझा वाटा खूप जास्त महत्त्वाचा असतो, किंवा तुझा रोल खूप जास्त महत्त्वाचा आहे, ती स्पॉन्टॅनिटी कशी येते? म्हणजे प्रेक्षकांकडून आलेली एखादी गोष्ट तू त्याच क्षणी उचलतोस, ते असं तुझं समेवर असणं आणि प्रेक्षकांना सुद्धा समेवर आणणं तुला कसं जमतं? नाही, हे सगळं पुन्हा लोककलेचं देण आहे. त्याला आम्ही जुन्या ह्याच्या दादू इंदुरीकर, काळू बाळू या सगळ्यांच्या ज्या घटना ऐकायचो. दादू इंदुरीकरांचा कधीच एक वग असा असायचा की आज जे काय वाचले, भले दादा कोंडकेंचं विच्छा माझी पोरी करा होतं त्या काळात, आज जे पेपरला बातमी आली त्या पेपरच्या बातमीचं राजकारण ते शोधायचे आणि ते त्यांच्या त्या गोष्टीमध्ये असं घेऊन यायचे की ते वाटलंच नाही पाहिजे की हे या संहितेच्या बाहेरचं आहे. आणि महाराष्ट्राच्या रसिकांची प्रेम करण्याची एक अशी पद्धत ठरलेली नाही आहे. त्यांना कुठल्या क्षणाला कुठली गोष्ट आवडून जाईल हे सांगता येत नाही. ते ज्यावेळेस माहीत असतं की आता आपण ज्या गोष्टीकडे जाणार आहे त्या गोष्टीला 12 वाटाने मन पडणारं कुठलाही एखादा रिप्लाय कधी येईल सांगता येत नाही. त्यावेळेस ते होऊन जातं की अशा असंख्य गोष्टी वाचनात आलेल्या आहेत, पाहण्यात आलेल्या आहेत, लोकांच्याच निरीक्षणातून आलेल्या आहेत की जे असं होतं अच्छा ह्या गोष्टीला आता आपल्याकडून जो काही रिप्लाय अपेक्षित आहे तो याच पद्धतीचा असावा. हे डोक्यात येण्याच्या आधी एखादी गोष्ट त्या क्षणी घडून जाते आणि ते वाटतं अरे हा म्हणजे ते असं म्हणू शकतो की ते आख्यानासोबतची नाळ आहे लोकांसोबत, की मलाही माहिती आणि त्यांनाही माहिती की एखादी गोष्ट त्या पद्धतीने त्यांच्यासोबत कशी पोहोचणार आहे माझ्याकडून आणि माझी त्यांच्यासोबत. मला वाटतं एवढाच भाग आहे त्याच्यात. नाही पण त्याच्यात तुम्ही तुमच्या प्रश्नोत्तरातनं सुचलेला हा प्रश्न आहे. कधी कधी सामाजिक भाष्य करणं आज मोठ्या मोठ्या कलाकारांना जमत नाहीये. मोठ्या मोठ्या कलाकारांना आज सामाजिक भाष्य करणं जमत नाहीये, सगळेजण पडद्याआड जातात. अशा वेळी जेव्हा मराठीची चळवळ सुरू होते, मी हा पूर्णपणे अराजकीय प्रश्न विचारतोय, त्यावेळेस तुमच्या 2 कॅरेक्टर्समधलं जे संभाषण होतं जे इन्स्टा स्टोरीवर खूप व्हायरल झालं, सगळ्यांनी आपली इन्स्टा स्टोरी ठेवली होती, भीती नाही का वाटत? कारण लोककलाकार म्हणून बिरुद लावणं सोपं आहे, संगीतातलं तुम्हाला ज्ञान असतं, पण सामाजिक भाष्य करणं एकनाथांपासूनची परंपरा आहे. अण्णाभाऊ साठेंचं तू मगाशी नाव घेतलं,
खास करून महाराष्ट्रासाठी किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती. आजच्या काळात जेव्हा सगळे थोर कलाकार पडद्याआड जाताना तुम्ही ते सामाजिक भाष्य करण्याची परंपरा कशी जपताय? नाही, मुद्दा त्या मराठी भाषेचा आहे. आणि जिथे मग माझ्या जडणघडणीत किंवा जे जिल्हा परिषद म्हणून मराठी शाळेमधून शिकून आलेत, आता थोडं बाह्य बोलतो की मराठी भाषा ही जगवली ती फक्त मी जी पाहिली ती ग्रामीण लोकांनी. आता साधा आहे, आजी समोर जो 2 भावंडांची भांडणं झाले, एक लहान आहे एक मोठा आहे, तिचा शब्द असा येतो मोठ्याला, तो नेणताय ना तुला कळू नये, तू मारू नको त्याला. हा नेणता शब्द कुठून येतो? आम्ही आता ज्या भागात लई हा शब्द, आमच्याकडे लई आहे, हा लई शब्द कुठून येतो? एखाद्या बांधावरच्या माणसाला, शेतकऱ्याचे सगळे संपन्न झाले, त्याला जाता जाता कधी विचारून जा, काय कसं आहे आता, काय गोमटं केलं देवाने माझं, हा गोमटा शब्द कुठून येतो? व्यावहारिक भाषेत, प्रमाण मराठी भाषेत असे किती साहित्य कुरलेत की जे या शब्दांची एक ओंजळ घेऊन आता साहित्य फुलवता येत नाहीत ना. मग पुन्हा भाषेचा वाद करताना ज्यावेळेस तुम्ही एवढी 1,500-2 हजार वर्षाच्या परंपरेला छेद देण्याचं एखादं काम करता, संस्कारावरच घाव घालता, त्यावेळेस मग असं म्हणतं की नाही, मग आत्ता जर आपल्या हाती हा रंगमंच दिला आहे, आपल्याकडून जी अपेक्षा केली, आणि घाबरायचा आणि त्याचा मुद्दा येतच नाही. खरंच ज्यावेळेस एखादी गोष्ट सातत्यानं लोकांच्या पचिनी पडलेली असते, ती विरुद्ध अंगाने सांगितल्यानंतर लोकसुद्धा त्याच्यावर विचार करतात. आणि तो विचार माझ्याही मनात होता की आत्ता जी गोष्ट बोलून जाणार आहे, कदाचित त्याचा पक्षाशी संबंध लावतील, दुसऱ्या पक्षाच्या विरुद्ध बाजूने धरतील, ते काही धरतील. माझं मन आणि आख्यानाचं मन आत्ता काय सांगतंय, हा केवळ मुद्दा मराठी भाषेचा आणि त्या जिल्हा परिषद मराठी शाळांचा आहे. त्याच्यामुळे आम्ही तो मूळ मुद्दा धरतानाच तो होता. आणि कधी कधी असं वाटतं की इतर भाषांची सक्ती होण्यापेक्षा त्या त्या जिल्ह्यातली उगमास आलेली बोली भाषा सक्तीची कराना, ते साहित्यिक आणि कवी तरी जगतील. त्याच्यामुळे तो हट्ट आहे की ते ओळखा आधी, मग इतरांना तर आपण अतिथी देवो भव म्हणून फार ओंजळीत घेतलेलंच आहे, त्यांना कधी नकार नाहीये. नाही, खरं मला प्रश्न विचारायचा हा होता की आता 44 भाग झाले आणि तुमच्या इन्स्टा स्टोरीवर पाहिलं तर पुढच्या सगळ्या कार्यक्रमांबद्दल लिहिलेलं असतं. तुम्हाला तिघांना म्हणजे जे तुम्ही हे करताय, असं कुठे वाटतं का की काहीतरी आपण आता नवीन नवीन देत गेलं पाहिजे? ते तुम्हाला प्रेशर जाणवतं का, किंवा तुम्ही तसा विचार करता का? तो मनात असतो का विचार तिघांच्याही? म्हणजे हा, म्हणजे नवीन देण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येक सांगीतिक थाटात करतो. मुळात सांगीतिक थाट हा शब्द मी का वापरते, कारण सांगीतिक थाटाला इंग्लिशमध्ये कॉन्सर्ट म्हणतात. हां, मग हे खूप लोकांना माहिती आहे. हां, सो मुद्दाम मी हा शब्द वापरतोय सारखा की लोकांना ते कळावं अशा पद्धतीचं. हां, तर नवीन देण्याचा प्रयत्न आमचा प्रत्येक सांगीतिक थाटामध्ये असतो, भले तो 4 बाराचा का असेना. तो लोकांना कळो न कळो, माहिती हो ना माहिती हो, हा दुय्यम भाग आहे आमच्यासाठी. पण आमच्यासाठी म्हणून आम्ही नवीन प्रत्येक शोमध्ये देत असतो. 44 शोपर्यंतचं प्रेशर नवीन देण्याचं आम्हाला कधीच नाही. उलट आम्हाला ते चॅलेंज वाटतं की आपण आता काय नवीन करू शकतो, इथपर्यंत लोकांनी पाहिले आता. पण अजूनही लोकांचं असं म्हणणं आहे, हेच आमच्या पचनी पडत नाही, थांबा जरा, आता नवीन अजून नका आणू. त्यामुळे आम्ही आता हे थोडंसं हे करतोय की नाही, हे आता लोकांना पचू द्यात. आधी घाटोळी लोकांची पाठ होती, आता गण पाठ झालाय, आता गवळण पाठ झाली आहे, जात्यावरचं गाणं पाठ झालंय. एक 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 त्यांना त्याचे अर्थ समजतायत. काही शब्द खूप नवीन आहेत, म्हणजे जे काही गाण्यांमध्ये शब्द वापरलेत ईश्वरने ते खूप नवीन आहेत, त्याचे अर्थ ते गुगललाही माहिती नाही आहेत. मग ते 4-5 शो झाले, ते सापडलं नाही कुठं की याला पकडतात 2 तास पिळतात, नाही ते सांगच काय, मग ते कसं काय, मग हे कसं काय, असं सगळं होतं. मग आम्ही असं लोकांसाठीच म्हणून की नाही थांबत, हे थोडंसं जरा रेग्युलर झालं की आपण एक 50 किंवा 60व्या शो नंतर अजून एक कला प्रकार घेऊन येऊयात. मग यातला कुठला तरी एक माळ आपण कमी करू आणि नवीन कला प्रकार लोकांपर्यंत घेऊन जाऊयात. खरं तर प्रेशर नाही, पण हा मला आनंदच आहे की आम्ही काहीतरी नवीन लोकांपर्यंत मांडतोय. या सगळ्यामध्ये खरं तर तुम्ही हे जे सगळं करताय हे अद्भुत आहे, विलक्षण आहे. तुमच्या सगळ्यांचं हे खरं तर एक छोटं कुटुंबच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आता तुम्ही हे सगळे कार्यक्रम सादर केल्यानंतर आपला घरातला जो मुलगा आहे, मुलगी आहे, किंवा जे कोणी तुम्ही सदस्य आहात, तर या सगळ्यावर तुमच्या घरच्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांना काय वाटतं की आपला मुलगा आज घरातला काय करतोय, कुठपर्यंत पोहोचलाय, स्टार झालाय, तुमच्या घरच्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, किंवा त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा मिळतो? नाही, खरं तर सगळ्यांच्या घरच्यांचा सपोर्ट खूप उत्तम आहे. कारण ऑब्व्हियसली या आख्यानामुळे सगळ्यांचं घर चालू आहे.
खूप लोकांची याच्यावरती पोटं आहेत, खूप बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या ज्या आधी सुरळीत नव्हत्या पण आख्यानात असल्यामुळे आणि आख्यानातल्या काही गोष्टी खूप चांगल्या झाल्यामुळे त्यांचं आयुष्य सुरळीत झालं आहे. मी एक छोटासा किस्सा सांगतो. आमच्या या आख्यानातल्या मुलाचं नाव नाही घेत, पण त्याच्याबद्दलचा हा किस्सा आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता सगळ्यांच्या घरी किती छान आणि किती छान सपोर्टिव्ह असू शकतं. तर आख्यानातलाच एक मुलगा आहे, त्याचे वडील एका ठिकाणी नोकरीला आहेत, छोट्याशा ठिकाणी नोकरीला आहेत, आणि त्यांची बॉस तिथं कोणी असेल त्यांच्या आणि त्यांच्या मैत्रिणीतलं कॉन्व्हर्सेशन चालू होतं की असा शो आहे आणि हे बघितलं पाहिजे आपण, XYZ मुलीला दाखवलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं त्या दोघींचं चालू आहे. त्याचे बाबा तिथं बसलेले आहेत काय आणि त्याचे बाबा ऑब्व्हियसली मुलाचं सगळं जे काय चाललंय ते स्टेटसला ठेवत असतात, आपलं ह्या शोचं हे तिकडे, ते शोचं तिकडे. असं 10-15 दिवसानंतर त्यांच्या मॅडमनी त्यांना विचारलं तुम्ही का ठेवता हे सगळं किंवा काय असं तसं. त्यावेळेस ते काका म्हणतात की माझा मुलगा त्या शोमध्ये. आणि मग त्यानंतर त्याचं घरात होणारं जे काही सगळंच बदलतं, त्याने सगळंच बदलतं. म्हणजे त्या दिवशी त्या बापाच्या डोळ्यात काय असेल, म्हणजे तोपर्यंत त्यांना माहितीच नव्हतं की काय करतोय. जातोय कुठेतरी, त्याला ओरडत पण असतील, ओरडत होते की पैसे आणत नाही घरी, काय नाही, शिक्षण झालंय नाही झालंय. अशा भागात राहिल्यामुळे तू नेमकं खरंच तिकडेच जातोय का, त्याच लोकांच्या संगतीत आहे का, हे माहिती नसतं, कारण आजूबाजूचा परिसर तसा नसतो. त्यामुळे ही एक छोटीशी घटना आहे की आख्यानामुळे कुणाच्या आयुष्यात काय घडलं. हा खूप छोटा काय स्तरावरील किस्सा आहे, पण बाकी माझ्या घरात, याच्या घरी, बाकी सगळ्यांच्या घरी खूप खूप बदल झालेत. खूप काय म्हणता येईल, खूप चांगलंच झालंय. म्हणजे कुणाच्या घरी असं वाईट नाही, पण एक छोटंसं उदाहरण म्हणून मी सांगितलं. घरच्यांना तिकीट मिळतात का? घरच्यांना तिकीट हा प्रकारच नाहीये. घरचे आमचे असे डेंजर आहेत ना, पायऱ्यांवरती विंगेत. याच्यामध्ये तुम्ही एकूण किती लोककलांचे प्रकार घेतलेत आणि तुम्हाला माहिती किती आहेत? किती लोककला माहिती आहेत ईश्वर तुला? म्हणजे आपल्याकडे नोंद आहे का अशा सगळ्या लोककलांची? हिचे लिखित स्वरूप लोककलेचं ते दुर्दैव म्हणावे की काय, पण लिखित स्वरूपातली माहिती खूप कमी असल्यामुळं आणि जो काही रिसर्च झाला आहे तो मौखिक परंपरेवर आधारला असलेल्यामुळं त्याला शास्त्र जोडलेलं नाही. तसं खऱ्या याच्या वर्णनात शास्त्र सापडतं, ज्यांनी त्या कला तशा सादर केल्या. पण मग इकडं खडी गंमतपासून जर सुरुवात केली आणि वही गाण्यापर्यंत जर आलो तर याच्या जवळ आसपास 85च्या घरात लोककला लोककलांची मांदियाळी असं म्हणू शकतो. वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या राज्यातून, खेडेगावातून त्या आलेल्या. आणि बोलीभाषा जेवढ्या धरव्या आपण 64-65च्या घरात काहीतरी आता पुन्हा आकडा नव्याने रुजू होतोय त्याच्यात, तर या प्रत्येक बोलीभाषेला जोडून एक, आणि ज्या रुजल्या आहेत वरच्या 20-25 ज्या सगळ्यांना माहीत असतात त्या, अशा जवळजवळ 85च्या घरात एक आकडा आहे जो की समृद्ध लोकपरंपरेचा, ज्याच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या भाषेने समृद्ध केलेला आहे. तर आपण याच्यामध्ये किती घेतलेत? 9 दिवसांच्या 9 माळा म्हणतो आपण कथा बांधण्यासाठी. आणि त्या 9 माळेमध्ये जवळजवळ 15-16 म्हणजे आम्ही जसा आख्यानाचा थाट ज्या दिवशी जसा सादर करतो त्याच्यात आधी आम्ही निर्णय घेतो की आज याच्यातलं काय करायचं काय नाही. आता सुंबरानाला जोडून एक मदन असतं, ते पाऊड घेतात आणि त्याला आधी कधी कधी आम्ही जो सवाल जवाब करतो, छक्कड सादर करतो, चढते आणि उतरती, तर तो आमच्यावर निर्णय राहतो की याच्यातलं काय कुठे आणि कसं जोडून आलं पाहिजे ते. तर त्याचे 14 ते 16 लोककला प्रकारांना हात घातला जातो. सगळ्यात महत्त्वाचा ऐवज म्हणजे हाताल कचेरीचा, की जिथे हे सगळं साम्राज्यच उभं करतात. पाऊडचा खरं तर आता विषय निघालाय आणि आम्हालाही खूप सांगायला आवडेल की ती एक अशी गोष्ट आहे की पुन्हा एकदा, कारण 2च आहेत आमच्याकडे रत्न, ज्यांना यानं खूप चांगला रणरागिण्या म्हणतो तो, त्या रणांगावरच्या, कारण सगळी रणवाद्य वाजवणार आहेत त्याच्यात. तर तो ज्यावेळेस हिची लावणी होईल, त्या दोघींचं एकत्र मिळून जात्यावरचं गाणं होतं, त्याच्यानंतरचा एक खूप मोठा पैलू आहे त्या दोघींमध्ये, आणि तो काय आहे तर आता आपण त्यांच्या पुन्हा त्या गाण्यातूनच ऐकू. बोला आई राजा. तू या सत्वाची, तू या तत्वाची आई आहे. काय सांगते तू या सत्वाची आणि तू या तत्वाची कथा सांगुनी अन भक्तीचा पावडा मागुनी, अन भक्तीचा पावडा मागुनी यरवाई यरवाई
भरलय वार घाट तुझी सांग ग सांग ग येरवाळी येरवाळी भरलय वार घाट मला सांगायचं होतं की आम्ही जे गातो जात्यावरची ओवी, तर त्याच्याविषयीचा अनुभव इतका सुंदर आहे की एकतर आम्ही दोघी वयाने लहान आहोत आणि मी जे गाते ते वडिलांविषयीचं कडवं आहे आणि अनुजा गाते ती आईविषयीचं आहे. शब्द ईश्वरदादांनी कमालच लिहिलेत. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ते ऐकलं होतं आणि विजयाने जे सांगितलं होतं की ते असं गायचं आहे, तेव्हा माझं असं झालं की हे भयानक आहे. म्हणजे मी 2 मिनिटं थांबले होते आणि मला रिलेट प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक व्यक्तीला जास्त रिलेट होणारं, कारण ते थोडंसं इमोशनल आहे आणि त्यातला जितका साधेपणा आहे तितकं ते भावतं मनाला. तर जेव्हा ते मी पहिल्यांदा गायलं आणि ऐकलं, माझ्यासाठी ते खूप जास्त स्पेशल यासाठी की मी अंबेजोगाईवरनं पुण्यात आले होते की आख्यान करायचं. तो 8 तासांचा प्रवास वगैरे आणि फॅमिलीला सोडून थोडंसं बाहेर पहिल्यांदाच ते, त्याच्यामुळे मला खूप भावलेलं. आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा गायलो तेव्हा आम्हाला काहीच आयडिया नव्हती की आम्ही कसं रिसीव करणार आहोत लोकांकडनं. तर जेव्हा पहिल्यांदा गायलो तेव्हा पहिला प्रयोग झाला, दुसरा प्रयोग झाला, ते हळूहळू प्रत्येक जण प्रत्येक शो नंतर येऊन अगदी हातात हात धरून आणि इतके इमोशनल मुली होतात. काही अगदी काकू मावशी काय म्हणत, सगळ्या स्त्री वर्ग, आणि काही जण अक्षरशः गळे पडून ढसाढसा रडलं. ते पाहिल्यानंतर असं होतं की कदाचित आम्हाला नाही माहिती आम्ही तेवढ्या लेवलला गातोय नाही गातोय, कारण की खरंच आता खूप खूप लहान आहोत, शिकतोय गोष्टी, अजून गाणं आहे. पण त्याच्यानंतर असं होतं की आणि गाताना सुद्धा कधी कधी आम्ही हरवून जातो त्याच्यामध्ये. प्रत्येक वेळेला आम्हाला असं होतं की तुम्ही दोघी एकमेकींकडे जेव्हा बघता तेव्हा लक्षात येतं की त्याच्याही पलीकडे आता हा इतक्या दिवसांचा प्रवास, ते आमचंही बॉन्डिंग इतकं छान झालं की कदाचित ते आपसुकच ते ऑन स्टेज सुद्धा येतं. तर हा अनुभव खरंच कमाल आहे. म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं की आपण गाऊ आणि कुणीतरी येऊन अक्षरशः काही जण हातात थरथर कापत आमच्या समोर येऊन म्हणतात की आज मला आजीची आठवण आली आणि मी उद्या लगेच भेटायला जाणार आहे. असं बरं असाच एक किस्सा 31 मार्चला पुण्यात पंडित फार्म्सला आमचा शो झालेला. पहिलाच आमचा ओपन एअर शो होता. त्याच्या आधी सगळे थिएटरमध्ये झाले होते आणि शो झाला त्यानंतर एक दादा आम्हाला ऑडियन्समधनं भेटायला आले. ते अक्षरशः इतके रडत होते की त्यांना बोलताही येत नव्हतं. ती सिच्युएशन अशी होती, त्यांना बोलायचं खूप होतं पण त्यांना कळत नव्हतं काय बोलू. ते खूप रडत होते, त्यांचे हात वगैरे असे थरथरत होते आमच्याशी बोलताना. आणि ते मला म्हटले की मला प्लीज तुमच्या पाया पडू द्या. दोघींना म्हटले प्लीज पाया पडू द्या, कारण तुमच्या दोघींमध्ये मला आज माझी आजी दिसली. माझी आजी 95 की 96 वर्ष जगली म्हणले आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या सोबत होतो. मी तिची सेवा केली, मला ते भाग्य मिळालं आणि आज मला तिची खूप आठवण येते. तिच्या रूपात मला म्हणजे तुमच्या रूपात मला ती दिसली. मला प्लीज तुमच्या पाया पडायचे. या लेवलला लोक
बडे इमोशनल होतात आणि ती सगळंच. तुम्ही जी शब्दांची मांडणी केली आहे, खरं तर या सगळ्यामध्ये ही शब्दच खूप हृदयाला भिडणारे वगैरे आहेत आणि त्या दोघींनी ती लावणी गायली, ती खरंच खूप हृदयाला भिडणारी होती. ही शब्दांची मांडणी कशी सुचवता तुम्ही, म्हणजे कसं सगळं मॅनेज करून लिहिता? नाही, असं त्याला आता सुचण्याला काही उत्तर नसतं. सुचण्याला खरंच काही म्हणजे प्रयत्न करून आपण माझा कट्टावर जाऊ असं बोलू नाही होत. सुचण्याला त्यांनी तो किस्सा सांगितला की तुम्हाला फार पॅम्पर करावं लागतं, सांगावं लागतं, मग त्याच्यात ते तुमचं कसं तुम्ही ही शब्दांची मांडणी कशी करता? नाही, शब्दांच्या मांडणीचं एवढंच आहे की पुन्हा जिथे मूळ होतं तिथे संत साहित्याचा जास्त हे राहिला, पगडा राहिला. घरावर होता, आईकडून सगळ्यात जास्त होता. आणि सुशिक्षित माणसांचं आणि अडाणी माणसांचं कधीच कंपॅरिझन होऊ शकत नाही. अशिक्षित आणि सुशिक्षित होऊ शकतं, अडाणी आणि सुशिक्षित होऊ शकत नाही. त्यात मी अडाण्यांमध्ये वाढलेलो आहे आणि अडाणीपणा जे काय दिलंय ते त्याचं कशा शब्दात ऋण आपण मानावेत. तर हे सगळे येणारं संचित जे आहे ते नक्कीच त्या सगळ्या अडाणीपणातून आलेले, की ज्या लोकांनी डोक्यावर हात फिरून सांगून ते आपण म्हणतो ना की ज्वारीच्या पाचटावरची साखर काढून खाऊ घालणाऱ्या लोकांकडून आलेले ते तर नाही. आता शेवटचा प्रश्न की आता आणखीन कुणी अशा आहेत का की ज्यांच्या घरातून तुम्हाला जाऊन सांगावं लागतं अरे नाही येऊ दे आमच्या बरोबर, असं? आता अशी नाही आहे ना, अशी आली होती का? पण कधीच नाही आली, अशी नाही आली ना. येऊ दे, आम्ही चांगलं करतोय काहीतरी. उलट मुलं आमच्याकडे महिनाभर राहतात आणि त्यांना फार. बरं, आणि ज्यांना तुम्ही म्हटलं होतं की अरे तुम्ही या आमच्या बरोबर, अर्ज केले असतील अरे या, आता त्यांच्या भावना काय आहेत? सर अक्षरशः तिकीट्स तर सगळ्यांना तिकीट जावं लागेल तुम्हाला. तिकीट्स तर मिळतच नाही त्यांना, पण त्यांचे खूप मेसेज येतात आम्हाला की जे काही तेव्हा वागलो ते प्लीज डोक्यातून काढ आणि आपण परत नव्याने काहीतरी पुढे काम करूया वगैरे. आता नाही, काय म्हणता तुम्ही काय म्हणता? आता यांची जागा आम्ही एक नवीन शब्द काढला की योग आला तर करू. आम्ही अक्षरशः प्रत्येकाला साधा प्रश्न आहे. आता तो म्हणाला की ते शास्त्रीय बैठकीतल्या गुरूंनी ते नाकारलं. मला मुद्दाच कळत नाही नाकारायचं कारण काय. महादेवाला डुमरूशिवाय ओळखत नाहीत, अंबाबाईला संबळाशिवाय ओळखत नाहीत, विठ्ठलाला पखवाजाशिवाय ओळखत नाहीत. असा महाराष्ट्र कुठला कुलदैवत आहे जो जगण्यात ह्या वाद्यांशिवाय राहिलाय? मग त्या काय तुमचं असं तालब्रह्म आहे जे अशा या लोककलेच्या वाद्यातून बिघडणारे? येऊ द्या ना, त्यांनाही शोक द्या ना, त्यांच्यासोबत आम्हालाही शोक द्या ना. आम्ही ब्रह्माला विनवणी करतो, आम्ही गणपतीला साथ घालतो, आम्ही अंबाबाईला रणांगणामध्ये उतरवतो. आम्हाला त्या तेवढ्याच प्रिय जेवढ्या तुम्ही जीवाने जपल्या. त्या कलाकारांना नका हातचा राखून असं सांगू की नका जाऊ तिकडे म्हणून. आणि काही लोक कलाकार पण असे आहेत की ज्यांच्या म्हणजे आता सगळं आपण छान बोलतोय लोककलेबद्दल, पण काही आहेत असे की आम्हाला अनुभव आले. जेव्हा आम्ही वाद्यांचा रिसर्च करायला गेलेलो, म्हणजे आम्ही रिसर्च केलाच आहे, असं नाही आहे की आम्ही चला येते म्हणून करूयात. तर कोल्हापुरापासून काहीतरी एक 70-80 किलोमीटर गाव आहे, तर तिथे आम्ही डवर नावाचं वाद्य डवर नावाचं एक वाद्य आम्ही गेलो की आपल्याला घ्यायचं आहे ते आणि ते शिकायचं आहे मुलांना असं वगैरे. आता त्या लोकांचं आम्ही नाव नाही घेणार, त्यांना आम्ही खूप शोधलं आहे, ते व्यक्ती भेटली आम्हाला. कारण काही वाद्य जी आहेत आपली की ती काही कमी प्रमाणात त्या गावात आहेत, ती वयस्कर लोक बनवतात आणि ते तिकडेच गेले ते. तर त्यांच्याकडे गेलो की दादा असं आम्ही आज शो करतो आहोत आणि आमची इच्छा आहे की हे वाद्य ह्या शोमध्ये वाजवायचं आहे आम्हाला, तर तुम्ही आम्हाला ते देऊ शकता का बनवून, आणि तुमचे काय पैसे असतील आम्ही ते देऊ, तुमचं नावही घेऊ आणि तुम्ही शिकवा आम्हाला कसं आहे ते वगैरे. तर त्यांचं हे वाक्य होतं की नाही म्हणे आमच्या जातीचं सोडून आम्ही कोणाला हे वाद्य देत नाही. तेव्हा फार वाईट वाटलं की जर एका जातीपुरतं एक वाद्य राहिलं तर ते कधी पुढे जाणार ना. मग आम्ही ते वाद्य दुसरीकडून मिळवलं, सगळं केलं. पण मग आता मध्यंतरी काही ट्रोलर्स तर असतात, काही लोकांनी ट्रोल केलं की तुम्ही काय पारंपरिक ठेके काय वाजवत नाही, तुम्ही तुमच्या मनाला वाजवता ते, आणि ते पारंपरिक कुठे हे तुम्ही बॅन करा वगैरे वगैरे असं. मग मी त्यांना म्हटलं की दादा आम्ही काही आमच्या घरात ह्याच्या घरात काय हलकी परंपरा नाही आहे किंवा त्याच्या घरात ढोलकी परंपरा नाही आहे, पण ही मुलं शिकतायत. आमचं काम काय की हे वाद्य पुढे जावं. नंतर ठेके पुढे जातीलच ना, वाद्य परंपरेला पुढे जायला पाहिजे ना. का असं करत नाही आम्ही की ढोलकीसोबत आम्ही गिटार लावलाय, गिटार आणि ढोलसोबत आम्ही ड्रम लावलेत, असं करत नाही ना आम्ही. आमचा हेतू काय की हे वाद्य पुढे जायला पाहिजे,
ठेके आम्ही शिकूच की, आता आम्ही हळूहळू ठेके शिकतोच आहे पारंपरिक वगैरे, पण ते झालं की परंपरा, मग तुम्ही परंपरा काय हे करताय, तुम्ही अपमान केला तो केला खूप येते. तर माझे आता हे माध्यम खूप मोठे आहे, माझी एकच इच्छा सांगायची की आम्ही फार लहान आहोत, तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवंच आहे, आणि आमची इच्छा असे की आधी वाद्य पुढे जायला पाहिजेत आणि मग ठेके आपण करूच की ठेके वाजले. पण असं आहे की जेवढं तुमचं कौतुक होत आहे तेवढे तुमच्याबद्दल वाईट बोलणारे तुमचे शत्रू पण निर्माण होतात. कारण असं आहे की कुणाचंही यश सगळ्यांनाच बघवलं जातं असं नाही होत. तर कुणी तर अनेक दुखावले जीव असतील, तर म्हणजे की तुम्ही परंपरांचं आपल्याला असं वाटतंय की तुम्ही परंपरा सांभाळताय, पण तुम्ही परंपरांची माती करताय असे सांगणारे पण तुम्हाला असतील. तर असे अनुभव आहेत आलेले असे. हा एक तू सांगितलास, आणखी एकच ऍक्च्युली असं कुणी आतापर्यंतचा हा एकच तो पण म्हणजे तो वादक मी तो कोणीच नाही, म्हणजे तो काही संबंध नाही. पण असं म्हणजे त्याने आख्यान पूर्णपणे पाहिलेलं नाही, त्याने रील्स पाहिल्यात फक्त, किंवा काही थोडेसे यांच्या हलगीचेच काहीतरी छोटे छोटे व्हिडिओ क्लिप जे आता आम्ही इंस्टावर टाकतो तेच पाहिलेत. ते कुठल्या तरी लोककला प्रकाराच्या काय असतील थोडेफार अभ्यास किंवा बघितलं असेल त्यांनी, काय त्यांना एक दिवस असं वाटलं की आता आपण यांना खूपच जरा चाललंय यांचं, तर आता इंस्टाग्रामवर सुरू करूयात. अशा पद्धतीने आम्ही ते इग्नोर पण केलं. पहिल्याच मेसेजला रिप्लाय असं नाही, पण ते खूप व्हायला लागल्यानंतर म्हणलं आपण यांची दखल घेतली पाहिजे. मग आम्ही 2-3 दिवस झालं फोन ट्राय केले, काही फोन नाही उचलते किंवा काहीच नाही. मग ज्यावेळेस थोडासा मेसेजवरती त्यांना बोलण्याची पण हिंमत होती. मग तुमचा प्रॉब्लेम काय म्हटलं दादा, तुम्ही आपण बोलूयात, हे करूयात. मेसेज करून काय होणार आहे म्हटलं, अजून 8 दिवसांनी लोक तुम्हाला शिव्या घालतील. याच्या व्यतिरिक्त पण त्यांचं नाही, तुम्ही पारंपरिक वाजवत नाहीये असं नाहीये, मग तुम्ही एक गुरु करा, मग गुरु केल्यानंतर तुम्ही ते गंडादोरा बांधा, मग गंडादोरा बांधल्यानंतर तुम्ही एक 5-6 वर्ष काय ती सिद्धी घ्या, मग तुम्हाला ढोलकीवर थाप द्यावी लागेल. म्हटलं दादा असं नाहीये, अशी लोकपरंपरा अशी नाही. म्हटलं आता जर मला वाटलं हे असं तर त्याला लोककला म्हणतात. म्हटलं काय नियम संविधान नाही लोककलेचं. म्हटलं आपण जे करू, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा, आम्हाला जे वाटतं ते आम्ही करू, लोक ठरवतील हे चांगले की वाईट. आता ढोलकीची परंपरा फार आहे आपल्याकडे. ढोलकीच्या हा एक गुरु वेगळा, तो एक गुरु वेगळा, तमाशा परंपरातली ढोलकी वेगळी. आता आम्ही जर ह्या गुरुचं ऐकून वाजवायला घेतलं तर ते काय म्हणतील, तुम्ही आम्हाला विचारलं का, नाही विचारलं. यांची घेतली, तुम्ही आम्हाला विचारलं का. बरं तमाशा तर काय आपल्या सगळ्यांचाच आहे. तर आता आम्ही तमाशा प्रधान सगळं वाजवतो. मग हे दोघं काय म्हणतात बाकीचे, अरे तुम्ही गुरु करा ना, तुम्ही केला का नाही, मग तुम्ही कशाला ढोलकी वाजवता. आम्ही गुरु करणार नाही, आम्ही गुरु आहे असं तुम्ही सांगा. तर हे थोडेसे मध्ये झालेलं. म्हणजे अशा सगळ्या लोककला चाहत्यांना, खरं ते पण चाहतेच आहेत त्यांचं, आम्ही त्यांना चांगल्या अर्थानेच घेतो की असं काहीतरी मोटिवेशन आपल्या मागं पाहिजे. पण या सगळ्यांना आमच्या सगळ्या कलाकारांकडून एकच विनंती आहे, आत्ता सगळं बाजूला राहू द्या. इतके दिवस आपण हे सगळं धरून बसत होतो, म्हणूनच महाराष्ट्रात जेनझी नावाचा प्रकार काहीतरी नवीन उदयास आला आणि ते सगळे कोल्ड प्ले आणि हे ते सुरू झालं. आपण आता ते सगळं बाजूला ठेवूयात. मूळ जे आधी ते लोकांना कळू तर द्यात, याला ढोल म्हणतात, याला ढोलकी, एवढं तर कळू द्या आधी. आमचा मुद्दाच तेवढा आहे. नंतर मग आपण त्याचं शास्त्रोक्त घरानं आणि मग ते कुठे जन्माला आलं. कारण आख्यानामध्ये आम्ही एकाही वाद्याचा एकाही कला प्रकारचा इतिहास सांगत नाही. कारण आज तुम्हाला जाता जाता कोणतरी वेगळं सांगतं, आम्हाला जाता जाता कोणतरी वेगळं सांगतं. ही परंपरा मौखिक आहे, आपण त्या परंपरेचा आदर करूयात. त्याने सगळ्यांना जर मिळणारा आनंद आहे, मनोरंजन आहे, ते एकमेकांसोबत वाटूयात आणि ही सगळी लोककला आणि हा सगळा महाराष्ट्र घेऊन पुढे जाऊयात. फक्त शेवटाकडे जाण्या अगोदर मी खरं तर माझा ABP माझा कट्टा, राजीव सर, विनोद दादा, खरं तर हा प्लॅटफॉर्म आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. खरं तर म्हणजे आम्ही ठरवलं होतं, आम्ही मध्ये एक छोटासा इंटरव्ह्यू दिला होता आणि आमच्या सगळ्यांमध्ये अशी चर्चा होती, आता केला तर माझा कट्टाच करायचा नाही तर काही करायचं नाही. आणि सर ते खूप सहज आलं होतं बोलतो, खूप सहज आलं होतं की आता दुसरीकडे कुठं जायचं नाही, आता एकदम माझा कट्टाच करायचा. खूप रेडिओचे, खूप चॅनलचे वेगवेगळे इंटरव्ह्यू आले, छोटे छोटे काही केले त्या निमित्ताने. पण आम्ही ठरवलं की आता नाहीच करायचं, आता बसलो तर राजीव सरांसमोरच बसायचं. आणि ह्या माझा कट्ट्यावरती खूप दिग्गज लोक आलेत, म्हणजे आम्ही ज्यांना प्रेरणास्थान, आम्ही ज्यांच्याकडनं शिकतो, अजय अतुल, ते इथं आलेत, त्यांच्यावर तुम्ही गप्पा मारत आणि आज त्या जागेवर बसून आम्ही हे सगळं आख्यान आम्हाला सांगताना खूप भारी वाटतंय. आणि खूप खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही आमच्या शोला आलात, माझा कट्ट्याला बोलवलं. इतक्या मोठ्या या अजून आता आख्यानाला एक वेगळं वळण लागेल, कारण हा एपिसोड लोकांसमोर गेल्यानंतर लोक अजून आख्यानावर खूप प्रेम करतील, वेगळ्या पद्धतीने. अजून वेगळी लोक ज्यांना फक्त आख्यान हे नावच माहिती आहे, पण काय आख्यान आहे हे यामार्फत, आख्यानाच्या कट्ट्यामार्फत लोकांपर्यंत पोहोचेल. तर मी खरंच ABP माझ्या सगळ्या टीमचे, स्पेशली तुमचे, विनोद दादाचे, कारण विनोद दादाने खूप फॉलोअप घेतला आहे आमचा. तो 7 वेळा कसे तिकीट मिळून शोला आला आहे आम्हाला माहिती नाही, पण आला आहे. आणि मी भारती मॅडमला सांगतो की
तिकिटाचं कुठलंच गणित नाहीये, काहीच नाहीये. फक्त मुद्दा एवढाच आहे की महाराष्ट्राचे लोक इतके प्रेम करतात. आपल्या महाराष्ट्रात साधारणपणे एका सभागृहाचं कॅपॅसिटी आहे 1000 आणि वेटिंग असते 8000. त्यामुळे बाकीच्या 7000 तिकीट मिळणार नाही, त्यांना माहिती असतं. पण आम्ही पण काय केलं तुला कळलं ना, की आम्हाला तिकीट मिळत नव्हतं म्हणून आम्ही कट्ट्यावर बोलवलं. पण मला माहिती आहे की कट्ट्यावर तुमची भूक भागलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही आणि सगळ्या मी महाराष्ट्रातर्फे आणि या सगळ्यांतर्फे मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, खूप धन्यवाद. आपण मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याकडं ही जी आपली गौरवशाली परंपरा आहे लोकसंगीताची, तर गेल्या काही वर्षांमध्ये असं म्हणजे अनुभवाला येतं की ती जिवंत राहावी आणि ती आणखीन मोठी व्हावी यासाठी नियतीच असं काहीतरी करते की असे प्रोग्रॅम येतात. मग शाहीर साबळेंनी महाराष्ट्राची लोकधारा केली, नंतर अशोक खांडेंनी मराठी बाणा केलं आणि आता तुम्ही ते आणखीन वेगळ्या उंचीवर इतकी तरुण मुलं ती नेत आहेत. त्यामुळं पुढची 5-25 वर्ष तरी मराठी लोककलांना उत्तम दिवस येणार हे त्यातून सिद्ध होते. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि महाराष्ट्र तुमच्यावर असंच खूप प्रेम करेल. तुम्ही आणखीन सगळेजण मोठे व्हाल यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत सगळ्यांच्या. मनपूर्वक आणि असंच मोठं उत्तम काम करा. धन्यवाद सर. आता आपण आवतान. गणपती बाप्पा. आज पहिल्यांदा कट्ट्यावर असं झालंय की कट्टा संपल्यानंतर काय काय बोलू आणि खरंच काही बोलू का असा प्रश्न पडलाय. पण एकदा चेहऱ्याला रंग लागला की त्याच्यासोबत जी भूमिका येते ती निभावायची हे याच मातीनं शिकवलंय. त्यामुळे माझे 4 शब्द शेवटचे. टप्पे असतात: सराव, सातत्य, साधना आणि तपश्चर्या. तुम्ही सगळे जे करताय हे 4थ्या पातळीवर आहे, तपश्चर्येच्या पातळीवर आहे. आणि कोणताही माणूस ज्यावेळी शेवटच्या घटका मोजत असतो त्यावेळी तो जे आशीर्वाद देतो ना ते आयुष्यभरासाठी पुरतात. लोककला आणि लोककलावंत शेवटच्या घटका मोजत असताना त्यांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेत. ते दैवी आहेत आणि ते आशीर्वाद आहेत पुनरुज्जीवनाचे आणि पुनर्जन्माचे. आख्यानाचा हा विंचू आहे, तो एकदा डसला की त्याला सत्य उतारा एकच: पुढचं तिकीट काढा, आख्यानाच्या प्रयोगाला जाऊन बसा आणि या विंचवाला मस्तकी धरा. हा डंख महाराष्ट्रात असाच भिनत जाऊ दे. आख्यानाचे उदंड हाऊसफुल प्रयोग होऊ देत आणि सगळ्यांना भरपूर तिकीटं मिळू देत हीच आशा अपेक्षा व्यक्त करते. आज कट्ट्याचा प्रयोग रंगवलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना आत्ता इथेच वेळ झाली आहे थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.